अगर देश के काम न आहे तो जीवन बेकार। एका अर्थाने भारत हा शौर्याची पूजा करणारा देश आणि जशास तसं उत्तर द्यायला तयार असा देश हा 14 सालपासून आपल्याला दिसतो। म्हणजे आता आपण खरं म्हणलं तर एवढ्यावरनं पाकिस्तानने शहाणं व्हायला पाहिजे होतं, पण शहाणं होईल तो पाकिस्तान कसला, त्यांनी परत 2025 साली पहलगामला अटॅक केला आणि हे मात्र सहनशक्तीच्या पलीकडचं आहे हे लक्षात घेऊन एक योजना बनवली रीतसर। पाकिस्तानला पाठीमागून वार करायची सवय असेल, आपण एका अर्थाने छाताडावरती त्यांचे प्रहार केलेले आहेत। त्याचं वैशिष्ट्य काय भारताचं, तर एकही फ्लाइंग ऑब्जेक्ट भारतात येऊ दिलं नाही, पडू दिलं नाही, त्याला हवेतल्या हवेत नष्ट केला। हा जो दणका बसला आहे पाकिस्तानला, एकतर पुरेसा आणि स्पष्टता देणार आहे भारताची परिपक्वता आणि जगामध्ये भारताची मान उंचावली गेली आहे। डॉक्टर कलाम म्हणले, देवधर व्हॉट इज द स्टेटस ऑफ आवर गन्स? म्हटलं सर 2 weapons आर रेडी, हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरिड आउट। नमस्कार, मी मनोज आणि विचार भारतीच्या मंथन पॉडकास्टचा आज आपण एका नवीन पर्वामध्ये प्रवेश करत आहोत। इथं तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजपर्यंत आलेल्या अनेक पाहुण्यांप्रमाणेच आजही आपल्यासोबत एक अतिविशिष्ट अतिथी आपल्यासोबत आज आहेत, श्री काशीनाथजी देवधर सर। सर DRDOमधनं रिटायर्ड सायंटिस्ट आहेत, ARDEचे ते ग्रुप डायरेक्टर देखील होते आणि रिटायर झाल्यानंतर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्या आज पाडत आहेत। पुढे इव्हेंच्युअली त्यांचा परिचय विस्तृत होईलच। आजचा पॉडकास्ट किंवा आजच्या पॉडकास्टचा विषय जो आहे, नुकताच झालेल्या पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंदूर निमित्त झालेला आपला हल्ला आणि प्रतिहल्ला, जो थरार आपल्याला पाहायला मिळाला, किंबहुना बॉर्डरच्या अलीकडे एक थरार होता आणि बॉर्डरच्या पलीकडे एक थरथराट होता, म्हणजे अगदी पाकिस्तानला हादरून सोडलं। ती जी थरार कथा आहे तिथनं आपण सुरुवात करूयात आणि सरांना माझा त्या निमित्ताने हाच प्रश्न असेल की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आपली संरक्षण सिद्धता जी प्रूव्ह केली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? नमस्कार, मला आपण इथं बोलवलं आणि माझे खरं म्हटलं तर 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये डिफेन्समध्ये DRDOमध्ये काम केलं आणि त्याचे जे अनुभव आहेत त्या ऑपरेशन सिंदूर निमित्त मला परत एकदा त्याची सगळ्याची एक अर्थाने उजळणी होते आहे, आठवण होते आहे की आपण जे काम त्यावेळेला करत होतो ते आता या सिंदूरच्या ऑपरेशनमध्ये प्रत्यक्ष वापरले गेलेली शस्त्र आहेत, त्या तंत्रज्ञानाचा आणि याचा वापर झाला हे माझ्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे। जी भारताने आपली संरक्षण सिद्धता जी दाखवून दिली, जगाला दाखवून दिली की आम्ही कुठेही कमी नाही, आमची जी संरक्षण सिद्धता आहे ती जगास तोडीस तोड आहे, कुठलंही तुम्ही युद्धनीती आणा, कुठलंही नवीन युद्धशास्त्र येऊ द्यात, आम्ही त्यासाठी तयार आहोत, हे जे सिद्ध केलं आहे याबद्दल तुम्ही काय म्हणणार? त्याचा सर आपण क्रोनॉलॉजी जर बघितली त्याची, तर 22 तारखेला अतिरेक्यांनी म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाममध्ये आपल्याकडं हल्ला केला आणि प्रत्यक्ष विचारून हिंदू आहे का, आणि अशा केवळ पुरुषांना मारलं आणि महिलांचं एका अर्थाने कुंकू पुसलं। आणि आपल्या ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे सिंदूरला, आणि त्यामुळं हे ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आणि आपण त्याची पुढची कारवाई करायचं निश्चित केलं। हल्ला झाल्यानंतर एका अर्थाने पूर्ण समाजामध्ये देशामध्ये संतापाची लाट होती आणि सगळ्यांना असं वाटत होतं की नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे। आणि खरं म्हणलं तर आमच्यासारख्यांचं सगळ्यांना असं वाटतं अजूनसुद्धा की ह्याचा समूळ नायनाट कुठंतरी झाला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने पण ते मनावर घेतलं। म्हणजे त्याची सिरियसनेस किती आहे बघा, की हल्ला झाल्या लगेच पंतप्रधानांना कळलं, ते परदेशात होते, परदेशातनं त्यांनी फोन करून पहिल्यांदा गृहमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून या, आणि त्यांनी स्वतःचे पुढचे सगळे परदेशातले दौरे होते ते रद्द केले आणि आपल्या मायदेशी तातडीने ते परत आले। परत आल्या क्षणाचाही वेळ वाया जाऊ नये म्हणून पहिली बैठक त्यांनी विमानतळावरच घेतली,
दिल्लीत पोचता क्षणीच विमानतळावरती आपल्या सुरक्षेसंबंधीची बैठक घेतली. म्हणजे सरकार किती गंभीर आहे या विषयाचं हे सगळ्यांना लक्षात आलं. आणि ऑपरेशन सिंदूर असं नाव ठेवण्यामध्ये सुद्धा हाच उद्देश होता की ज्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि हे आपल्याला वर्षानुवर्ष म्हणजे गेले 40-45 वर्ष आपण अनुभवतो आहे. पाकिस्तान आपल्यावरती असेच अतिरेकी हल्ले करत आहे. याचं कारण काय आहे की पाकिस्तानला आता कळून चुकलेलं आहे की भारताशी आपण काही डायरेक्ट युद्ध करू शकत नाही. 48 साली त्यांनी मार खाल्ला, त्याच्यानंतर 65 साली मार खाल्ला, 99 साली कारगिलच्या वेळेला मार खाल्ला. आणि ह्या सगळ्या म्हणजे 71 सालचं जे युद्ध आहे ते तर ऐतिहासिक युद्ध ठरलं की 65 नंतर 71च्या युद्धामध्ये केवळ 6 वर्षाचं अंतर होतं, पण 93,000 पाकिस्तान्यांना आपण एका अर्थाने कैदी बनवलं होतं. त्यामुळे त्यांच्या एक लक्षात आलं की आता इथून पुढं आपण भारताशी डायरेक्ट युद्ध करू शकत नाही, ती आपली क्षमता नाही. आणि त्यामुळं मग त्यांनी काय केलं की असे छोटे छोटे अतिरेकी हल्ले करायला सुरुवात केली. हे 40-45 वर्षापासून भारत इतका सहन करतो आहे. मग 2008 साली तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मुंबईच्या ताज हॉटेलवर आणि CSTM ज्याला आपण रेल्वे स्टेशन आहे तिथं अंधाधुंद गोळीबार केला आणि अतिरेकी हल्ला झाला. त्यावेळेला अनेक जण मृत्युमुखी पडले, अनेकांचे हे झाले. 7-8 पोलीस, वरिष्ठ पोलीस दल म्हणजे त्यात हेमंत करकरे असेल, विजय साळसकर असेल किंवा अशा पद्धतीचे ते आपले शूरवीर पोलीस तुकाराम ओंबळे म्हणून आहेत, त्यांचं नाव इथं अवश्य घेतलं पाहिजे की या दहशतवादाच्या लढाईत त्यांचं फार मोठं योगदान आहे की त्यांनी त्या कसाबला जिवंत पकडला. स्वतःचा हौतात्म्य देऊन त्यांना जिवंत पकडण्यात यश मिळालं आणि जगाच्या समोर आम्ही हे दाखवून दिलं. अदरवाईज दरवेळेला पाकिस्तान इथं हल्ला करणार आणि सांगणार की आम्ही की त्यात नव्हतोच, हे आमचं काम नाही आहे, हे अतिरेक्यांचं काम आहे. पण प्रत्यक्ष पाकिस्तानचा सहभाग याच्यामध्ये दिसला आणि त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यायचं हे ठरवलं होतं. 1908 सालपर्यंत सरकार थोडंसं वेगळ्या स्तराचं होतं. हल्ला झाल्यावर आपण जास्तीत जास्त काय केलं तर कडक निषेधाची पत्रं पाठवली. जगामध्ये आम्ही ह्यांचा कडक निषेध करतो, ह्याच्या पलीकडे आपण काही केलं नाही. आणखी याच्यात एक गोष्ट केली होती. आपले सन्माननीय गृहमंत्री होते, 5 वेळा कपडे बदलून मीडियाला प्रेझेंट करणं, हे करणं, अशाही काही गोष्टी केल्या होत्या. त्या गोष्टी आहेत. आत्ताचा विषय थोडा पुढचा असल्यामुळे मी त्याचे फार उल्लेख केले नाहीत. पण केवळ निषेध व्यक्त करण्याव्यतिरिक्त आपण काही केलं नव्हतं. पण 14ला मात्र भारताचं चित्र बदललं, सरकार बदललं, दिशा बदलली आणि एका अर्थाने भारत हा शौर्याची पूजा करणारा देश आणि जशास तसं उत्तर द्यायला तयार असा देश हा 14 सालपासून आपल्याला दिसतो. आणि ह्याचं कारण 16 साली लगेच असा अटॅक झाला होता उरीवरती. त्यावेळेला आपण जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन हद्द ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केला, त्यांचे अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. खरं म्हटलं तर आपली लढाई पाकिस्तानशी, पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिकांची नाही आहे. ती लढाई आहे ती अतिरेक्यांनी चालू केलेली. पण हा अतिरेकी मुवमेंट जी आहे सगळी त्याला पाकव्याप्त काश्मीरचा भागाचा वापर केला, पाकिस्तानमध्ये त्याचे तळ केले आणि त्याला पाकिस्तान सरकारने एका अर्थाने प्रोत्साहन देत गेले. आणि त्यांची सरकार निवडूनसुद्धा त्याच एका भारताच्या द्वेषावर आणि विद्वेषावर येत आहेत. आणि त्यामुळं आपल्याला हा वारंवार होणारा त्रास आहे. खरं म्हटलं तर शांती पाहिजे असं म्हणणारा आपला देश, पण आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागायला लागल्या. 16 साली पहिल्यांदा उरीला हल्ला झाला, आपण सर्जिकल स्ट्राईक केलं. 22 साली परत पुलवामाला अटॅक केला आणि आपले BSFचे वगैरे जवान, CRPFचे जवान मृत्युमुखी पडले. त्याचा हल्ला आपण बालाकोटला एअर स्ट्राईक करून दिलं. म्हणजे आता आपण खरं म्हटलं तर एवढ्यावरनं पाकिस्ताननी शहाणं व्हायला पाहिजे होतं. पण शहाणं होईल तो पाकिस्तान कसला असा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. त्यांनी परत 2025 साली पहलगामला अटॅक केला आणि हे मात्र सहनशक्तीच्या पलीकडचं आहे हे लक्षात घेऊन एक योजना बनवली रीतसर. म्हणजे जेवढ्याच तेवढ्या त्यांनी हल्ला करायचा, आपण त्याला उत्तर द्यायचं. तात्पुरती लुटपुटीची लढाई किती दिवस खेळणार.
रीतसर विचारपूर्वक हल्ला केला. खरं म्हटलं तर हे 2008 साली आपण करायला पाहिजे होतं. त्यावेळेला मनमोहन सिंग सरकार होतं. त्यावेळेला हवाई दलाचे प्रमुख होते, फली मेजर नावाचे प्रमुख होते, आणि त्यांनी ही सगळी योजना सांगितली होती की आपण हे अशा पद्धतीने हवाई हल्ले करू, त्यांचे सगळे अतिरेकी तळ उद्ध्वस्त करू, म्हणजे आपलं सैन्यदल तयार होतं. पण सरकारने त्यांना परवानगी दिली नाही आणि नुसते निषेध आणि ह्या गोष्टी करत राहिले. व्हायचा तोच परिणाम झाला की भारताला कमकुवत देश असं समजायला जग सुरुवात केली, आणि कमकुवत देशाला किंमत नसते, त्यामुळे आपली किंमत कमी व्हायला लागली. 2014 साली सरकार बदललं, आपल्या दिशा बदलल्यानंतर आत्ता मात्र सरकारने ठरवलं की ह्याला सडेतोड उत्तर द्यायचं, आणि ज्याला मराठीमध्ये कंबरतोड जबाब ज्याला म्हणू आपण उत्तर द्यायचं. आणि मग आपल्या सैनिकांना पहिली गोष्ट काय केली तर दोन्ही पद्धतीने लढाई चालू केली. काही लढाई असते ते प्रत्यक्ष शस्त्रास्त्र घेऊन करतो, ते ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत चालू झालं 7 मेला. परंतु 7 मेपर्यंत काय गप्प का बसले किंवा काय असं आपल्याला विचार येऊ शकतो. 22 एप्रिलला हल्ला झाला आणि सगळीकडं पाकिस्तानने एका अर्थाने मिसलिडिंग करणं, फॉल्स नरेटिव्ह सेट करणं, हे करणं चालू केलं होतं की भारताची क्षमता नाही, भारत काय करणार नाही, आणि भारतातले स्लीपर सेल जे आहेत त्यांचे पाकिस्तानचे ते व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इन्स्टावर असे जे समाज माध्यम आहेत त्याच्यावरती अशा रीतीने विरोध करत होते की या सरकारमध्ये काही दम नाही किंवा सरकार काही करत नाही. पण सरकारच्या योजना, त्याची नीती आखणं हे चालू होतं. त्याचं एक छोटंसं वाक्य आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधानांनी काय सांगितलं की ह्याला प्रत्यक्ष उत्तर मिळेल, आणि उत्तर म्हणण्यापेक्षा त्यांनी अजून एक शब्द वापरला की या सगळ्याचा न्याय होईल. तर हा न्याय करण्यासाठी अजून एक त्यांनी उच्चार केला की ते म्हणले की आमच्या सशस्त्र दलांना पुरी खुली छूट दी आहे. याचा अर्थ पूर्णपणे मोकळीक दिलेली आहे. टार्गेट त्यांनी ठरवायचे, दिशा त्यांनी ठरवायची, वेळ त्यांनी ठरवायची, प्रकार त्यांनी ठरवायचा, कशा रीतीने त्याला तोंड द्यायचं हे त्यांनी ठरवायचं. युद्धनीतीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी, निर्णय घेण्याचे अधिकार सगळे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जे चीफ आहेत त्यांच्याकडे दिले. आणि पहिल्यांदा असा प्रयोग झाला की तिन्ही दलांनी एकत्र येऊन समन्वयाने काही गोष्ट केली. आत्तापर्यंतच्या युद्धांमध्ये आर्मी एक करायची, त्याचं नेव्हीला किंवा ह्याला माहीत असेलच असं नाही, नेव्ही काम करायची, त्याचं कोऑर्डिनेशनमध्ये थोडीशी कमी होती पूर्वीच्या ह्याच्यात. थिएटर कमांडचं यशस्वी इथं पण प्रयोग झाला. आत्ता मात्र अशी स्थिती झाली की ही पोस्ट 2016 साली पहिल्यांदा नवीन केली, CDSची, याला चीफ डिफेन्स स्टाफ म्हणून जे म्हणतो आपण. पहिल्यांदा बिपिन रावत सर होते, ते गेले, जनरल रावत. त्याच्यानंतर आता अनिल चौहान म्हणून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या समन्वयाने काही गोष्टी ठरल्या आणि त्याची गुप्तता इतकी राखली गेली. ते पोलीस किंवा ज्याला कारवाई म्हणू पण शस्त्रांनी जे युद्ध केलं त्याच्या बरोबरीने साईड बाय साईड युद्ध कोण लढत होतं तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालयाचे जे सगळेजण तिकडनं सगळ्या जगामध्ये याच्याबद्दल भारताला पाठिंबा मिळावा अशा पद्धतीची एक त्यांनी रचना लावली, फिल्डिंग लावली आणि सगळ्यांपर्यंत ते पोचले. त्यामुळं झालं काय की भारताने ॲक्शन घेतल्यानंतर जगातनं आपल्याबरोबर उभे राहणारे लोक उभे पाहिजेत. म्हणजे किती स्पष्टता असावी तर आपले परराष्ट्रमंत्री म्हणले की वी डोंट वॉन्ट एनी सिम्पथी फ्रॉम अस. सल्लागार आणि सिम्पथायझर्स नको आहेत, आमच्या पाठीमागं आणि आमच्याबरोबर कोण उभे आहेत, वी आर लुकिंग फॉर दॅट. म्हणजे हे इतकं स्टेटमेंट कडक होतं की तुम्ही सल्ले देऊ नका आम्हाला, असं करा तसं करा, शांतीला धरा, करा, आता न्याय होणार आहे, हे एक त्यांनी चालू केलं. दुसरं 1960 पासूनचा जो जलसंधी होता तो तत्काळ निलंबित करून टाकला की तो मी आता मान्य करणार नाही. आणि म्हणजे एका अर्थाने हा जलबॉम्ब आपण त्याला म्हणू शकतो की पाणीच सोडलं नाही तर काय हाल होईल. 80%
शेती ज्याची ज्या पाण्यावर अवलंबून आहे ते सगळं पाणी भारतातून जातं आहे आणि 60 सालीपासून तो केलेला करार आहे. चुकीचा करार होता, आपलं पाणी आपण त्यांना देत होतो वगैरे, हे मागच्या सरकारच्या चुका दुरुस्त करायची ही संधी मिळाली की तत्काळ आपण ती सिंधू जलसंधी नष्ट करून टाकली किंवा खतम करून टाकली, सस्पेंड करून टाकली. आम्ही ते मानणार नाही म्हणून टाकलं आणि ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन झाली. आता लगेच काही ॲक्शन होत नसते, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागेल, पण पाण्या वाचून त्यांना जेव्हा अडचणी निर्माण होतील तेव्हा एक फरक लक्षात येईल आपल्याला. तर ही झाली साईड बाय साईड, म्हणजे ज्याला हल्लीचं युद्ध कसं आहे माहिती आहे का, युद्ध शस्त्रांच्या बरोबरीने एक ज्याला सायकोलॉजिकल वॉरफेअर, मानसिक युद्ध प्रकार, आर्थिक तंगी आणणं आणि आर्थिक नाड्या वळणं, आर्थिक प्रकार, असे वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत. तर ते सगळे ॲस्पेक्ट एकाच वेळेला आपण वापरायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं की 90% GDP ज्याच्यावर अवलंबून आहे त्या क्रॉप पॅटर्नवरती आता परिणाम होईल त्यांचा, त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. पाकिस्तानचं त्यामुळं काय झालं की एका अर्थाने एक भारतीय समाजमनामध्ये संतापाची लाट होती, पण आता पाकिस्तानला मी धडा शिकवणार असं सांगून एक युद्धाचं वातावरण तयार करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअर इथं सुरू झालं. एक गृह मंत्रालयाने एक हे काढून टाकलं, GR काढला की प्रमुख शहरांमध्ये भारतातल्या मॉकड्रिल होईल आणि ते 7 मेला मॉकड्रिल होईल. सिव्हिल डिफेन्सवाले युद्धाच्या सगळ्यामध्ये काय युद्ध चालू झालं तर काय काय काळजी घ्यायची, काय नाही, त्याचे सायरन कसे वाजवायचे, हे काय करायचं वगैरे, असे त्याची चर्चा खूप आपण समाज माध्यमांवरती झाली आणि हे केलं. म्हणजे एका अर्थाने आपण युद्धाला तयार आहोत हे समाजमन तयार करणं, समाज सगळा सेनेच्या पाठीमागं उभं राहणं, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आपण ह्याच्यातनं साधला. आणि दुसरा भाग काय साधला तर शत्रूला नेहमी कात्रजचा घाट दाखवणे असा जो प्रकार असतो तो गाठला. म्हणजे 7 तारखेला मॉकड्रिल झाल्याशिवाय काही हे युद्ध करणार नाहीत किंवा जे काय करतील कारवाई ती नंतरच होईल असंच ह्याच्यात पाकिस्तानचे लोक थोडे गाफील राहिले. आणि त्याच रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी 7 मेला मॉकड्रिल अमकं तमकं त्याचे सगळीकडं प्रोपोगंडा झालेला होता, इथं ही तयारी झाली, तिथं ती तयारी झाली, अशा बातम्या येत होत्या. आणि त्याच रात्री 6 तारखेलाच रात्री म्हणजे प्रत्यक्ष मध्यरात्रीनंतर असल्यामुळे 7 तारीख झाली, तर 7 तारखेला सकाळी 1 ते 1:30च्या दरम्यान केवळ 22 मिनटामध्ये आर्मीनी आणि एअरफोर्सनी अशी काही एक यचना लावली की प्रत्यक्ष हल्ले 9 ठिकाणं जी होती त्याच्यावरती केले. आणि हे हल्ले अंधाधुंद गोळीबारसारखे नाहीत केले, प्रिसाईज नेमकेपणाने जिथं अतिरेक्यांचे तळ आहेत अशा अतिरेक्यांच्या तळावरती ते हल्ले केले. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग जो सहजतेने लक्षात येत नाही, तंत्रज्ञान हे ठीक आहे की आपल्याकडं आता इस्रोसारख्या माध्यमातून जे उपग्रह सोडलेत त्याचं एक चांगलं उपग्रहाचं इमेजिंग येतं, क्लिअर कट आपल्याला चित्र मिळतात, फोटोग्राफ्स मिळतात, त्याच्यावरनं आपल्याला पिन पॉईंट कोऑर्डिनेट्स मिळतात, त्याचं कसं काय करायचं हे कळतं. अजून एक गोष्ट म्हणजे नाविक नावाची यंत्रणा, जसं GPS आहे तशी भारतीय पद्धतीची नाविक आहे. तर आपण GPSवर कधीच अवलंबून ठेवायचं नाही, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारं नाही. ते मिसगाईड काही करू शकतात, कधीही काढून घेऊ शकतात. त्याच्यामुळं भारताची स्वतःचं तंत्रज्ञान जे तयार केलं आहे, जसं GPS आपण सगळेजण वापरतो, अगदी ट्रॅव्हल करतानासुद्धा रस्ता कुठला ब्लॉक आणि कुठला रिकामा आहे ह्याचा चॉईस घेतानासुद्धा आपण करतो, तसं नाविक नावाचं भारताचं स्वतःचं GPS सिस्टीम एक अर्थाने कार्यरत आहे आणि ती डिफेन्ससाठी वापरली, त्याचं इंटिग्रेशन डिफेन्ससाठी केलं. त्यामुळं अचूकतेने प्रहार करताना असा प्रहार केला की ते तळ तर नष्ट झाले पाहिजेत, पण आजूबाजूला भारत देश या एका ॲक्शनमुळं 9 तळ, म्हणजे खरं म्हटलं तर 23ची लिस्ट होती, पण त्यातले डेंजर कुठलेच सगळ्यात हे 9 तळ आपण ठिकाणं निश्चित केली. ह्याच्यामध्ये न कळणारा भाग आहे तो गुप्तचर विभागाचा आहे. आपले गुप्तचर तिथं जाऊन जी माहिती काढतात आणि आपल्याला देतात, कारण तंत्रज्ञान किती प्रगत असलं तरी प्रत्यक्ष तिथं कुठल्या ॲक्टिव्हिटी चालतात काय चालतात हे तिथं जाऊन
आपले गुप्तचर जे काम करून सांगतात ते कन्फर्मेशन देत असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निश्चित करणं शक्य झालं. म्हणजे हे इट इज ए मल्टिपल फोर्सेस ॲक्टेड टुगेदर अशा पद्धतीचं काम मला वाटतं. आणि ह्याच्यातनं भारत देश म्हणून एक प्रगल्भता जगाला आपण दाखवून दिली, एक परिपक्वता दाखवून दिली. कारण आपण पाकिस्तानशी युद्ध केलं असं सांगितलं नाही. आपण म्हटलं की आमचा अतिरेकी आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम हा जो सीमापार आतंकवाद आहे त्याच्याशी युद्ध आहे. त्यामुळे जिथं जिथं अतिरेकी अड्डे आहेत त्याच ठिकाणी आम्ही हल्ले केले. दुसरी गोष्ट रात्रीच्या वेळेला का केले तर कोलॅटरल डॅमेज होऊ नये, अन्य लोक तिथं आपापल्या ठिकाणी असतील, त्यामुळं तो एक रात्रीचा भाग असल्यामुळं कोलॅटरल डॅमेज झालं नाही. मिलिटरी किंवा डिफेन्स टार्गेट्स जे आहेत पाकिस्तानची तीसुद्धा आपण टार्गेट केली नाहीत, लक्ष केली नाहीत. म्हणजे आम्हाला युद्ध करायचं नाही हा एक संदेश जगापर्यंत पोचवायचा होता की आम्हाला युद्ध नकोच आहे, पण अतिरेकी कारवाया बंद पडण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर पाकिस्तानला पाठीमागून वार करायची सवय असेल, आपण एका अर्थाने छाताडावरती त्यांचे प्रहार केलेले आहेत आणि ते फार भयभीत पण झाले आणि त्यांना काय करावं सुधरे ना त्या ह्याच्यामध्ये. याच तुमच्या मुद्द्याला कंटिन्यू करत आणखी एक प्रश्न, म्हणजे एक प्रिसिजन जो उल्लेख तुम्ही केला, प्रिसिजन होता आपल्या हल्ल्यामध्ये. 1999ला स्वीडनची बोफोर्स तोफ टायगर हिल्सच्या बरोबर त्या कळसाच्या टॉपवर जाऊन आदळतं आणि आपण पूर्ण भारत सेलिब्रेट करतो की आपल्या हत्यारामध्ये किती प्रिसिजन आहे. ती त्यावेळेला स्वीडिश तोफ होती, त्यावेळेला काही आपल्या म्हणजे आपण मागे होतो, दुसऱ्यांच्या याच्यावर विसंबून होतो की जे तंत्रज्ञान आहे स्वीडनहून आणावं लागलं. बोफोर्सचं पण आपल्याला बोफोर्सच्या पाठीमागे झालं, महाभारत ते वेगळं, पण ती तोफ म्हणावी तशी प्रिसाईज होती आणि त्या काळात टॉपची तोफ होती. त्यांनी कामसुद्धा चांगलंच केलं आहे. कॉस्ट आणि त्यामागे असलेलं जे काही झालं आहे घटनाक्रम भारतात ते सोडून देऊ, पण ह्या वेळेला जे प्रिसिजन आपण दाखवलं त्यात परदेशी तंत्रज्ञान होतंच, पण बऱ्यापैकी स्वदेशी तंत्रज्ञानाबद्दलही ऐकण्यात येतं. तर जे स्वदेशीकरण होत चाललं आहे आपल्या युद्धतंत्राचं सुद्धा आणि युद्धशस्त्रास्त्राचं सुद्धा, याबद्दल तुम्ही काय मत मांडणार? तोच तर माझा विषय आहे की मी 40 वर्ष स्वतःचं तंत्रज्ञान जो देश तयार करतो आहे त्याच्यासाठी काम केलेलं आहे. तो त्या विषयाकडं स्वाभाविकपणे आत्ता त्याचं जगाला जाणीव झाली. पण मी 1982 साली भारताची तोफ स्वतःची असली पाहिजे यासाठी जो गट काम करत होता त्यामध्ये माझी नियुक्ती झाली आणि भारताची तोफ विकसित करताना आम्ही 3-4 वर्ष स्क्रॅचपासून म्हणजे झिरोतून, आमच्याकडं काही ज्ञान नव्हतं किंवा आपल्याकडं काही त्याचे बेस आहे आणि त्याच्यावरती आधारित आपल्याला काही करायचं असं काही नव्हतं. या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण ब्लँक होतो. तरीसुद्धा संशोधन करून अभ्यास करून आम्ही काही डिझाईन लेव्हलपर्यंत काही काम केलं किंवा हे केलं. त्यावेळेचे राजीव गांधी सरकार आलं आणि त्यांनी निर्णय घेतला की बोफोर्स तोफा खरेदी करायच्या आणि त्या 2-4, 10-5 घेतल्या नाहीत, पूर्ण 410 तोफांची खरेदी केली, मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. तुम्ही म्हटला तसं तो विषय तोफेपेक्षा गाजला, तो भ्रष्टाचारामुळं गाजला, तो भाग वेगळा. परंतु ह्या तोफा खरेदी केल्यानंतर DRDO सायंटिस्ट म्हणून ज्याच्यावर मी काम करत होतो मला झळ कुठं बसली तर गव्हर्नमेंटने सांगितलं आता की आता आम्हाला काही तोफांची गरज नाही आहे, आता व्हाय यू आर वेस्टिंग टाईम. आमचे प्रोजेक्ट बंद करून टाकले. 5 वर्षाचं काम आमचं सगळं पाण्यात गेलं. आणि खरं सांगायचं म्हणजे R&D कधीही उद्याच्या कामासाठी परवाच्या कामासाठी नसते, ती भविष्यासाठी आवश्यक असते. कारगिलच्या वेळेला ती तोफ वापरली गेली वगैरे हे तुम्ही सांगितलं, तो अनुभव होता आपला. परंतु त्याच्यात अनुभव काय होता की त्या ज्या तोफांचे जे गोळे आहेत ते तोफ गोळे आपण प्रत्यक्ष फिगरमध्ये जायला नको, अंदाज यावं सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना म्हणून मी एक फिगर सांगतो तुम्हाला की एक तोफ गोळा समजा 10,000 रुपयाला आपल्याला मिळत होता. युद्ध चालू झालं आणि तुमची गरज आहे म्हटल्यानंतर तोच तोफगोळा आपण 1.5 लाखाला एक, 2 लाखाला एक घ्यायला लागला. म्हणजे 15 ते 20 पट किंमत देऊन आपल्याला ते घ्यावे लागले. दुसरी गोष्ट त्यावेळेला तोफा नुसते असून उपयोग नाही,
जर तोफगोळे नसतील तुमच्याकडं तर त्या तोफा पडून काय करणार त्यात? युद्ध करायचं म्हणजे तोफगोळे पाहिजेत त्याचे. आणि हे तोफगोळे आपल्याला विकत आणावे लागल्यामुळं आपला किती पैसा गेला असेल हे माझ्यासारख्याला फार वाईट वाटतं की 3 लाख तोफगोळे आपण त्या कारगिलच्या वेळेला वापरले होते. आणि त्या वेळेला किती खर्च झाला हे ते. आणि दुसरी गोष्ट, आपण परदेशावर अवलंबून होतो. त्यांनी नसते दिले तर त्या तोफा सगळ्या स्टँडस्टिल पडून राहिल्या असत्या. कारण तोफा तर घेऊन बसलेलो आहे आपण, त्या रात्रीत काही तोफा बदलू शकत नाही आपण. पण 2014 नंतर जेव्हा मनोहर पर्रीकर आपले रक्षामंत्री झाले, त्यांनी ह्याचा रिव्ह्यू घेतला आणि R&D बंद पडणार नाही, R&Dला एक विशेष काम मिळालं पाहिजे. म्हणजे आपले पंतप्रधानसुद्धा किती दूरदृष्टीचे असतात ह्याचा मला एक अनुभव आला की कारगिलच्या वेळेला, कारगिलच्या जस्ट आधी 1 वर्ष आधी आपण अणुस्फोट केले. तुम्हाला माहिती आहे अणुस्फोटाचं हे 98 झाली, 11 मे 98ला 3 आणि 13 मेला 2 असे अणुस्फोट केले आणि भारत हा अण्वस्त्रधारी देश झाला. त्यावेळचे पंतप्रधान असणारे अटल बिहारी वाजपेयी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज लक्षात येत होती. म्हणून ज्या वेळेला 1965 साली योगायोगाने यावर्षी 60 वर्ष पूर्ण होत आहेत पाकिस्तानच्या युद्धाला, तर 65 साली त्यावेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी एक घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. त्याच्यामध्ये त्या घोषणेचा विस्तार केला आणि जय विज्ञान असं जोडलं. आणि ही विज्ञानाची करामत, विज्ञानाची गरज, विज्ञान तंत्रज्ञान हे आता इथून पुढच्या काळात शस्त्र म्हणून, साधनं म्हणून आपल्याला हवी आहेत, वापरली जाणार आहेत, हे लक्षात घेऊन त्यांचं म्हणजे त्यांची दूरदृष्टी होती. त्या आधारावरती त्यावेळेला योगायोगाने डॉक्टर कलाम आमचे प्रमुख होते. कलामांनीसुद्धा डिफेन्समध्ये काय सूत्र दिलं की बाकीच्या सेक्टरचं काय व्हायचं ते होईल म्हणले, पण ॲज अ डिफेन्स आपण स्वयंपूर्णच असलं पाहिजे. कारण डिफेन्सचं तंत्रज्ञान तुम्हाला एकतर कोणीही देत नाही, दिलं तर ते अद्ययावत देत नाहीत, आणि जे देतात ते सुद्धा कचकून पैसे घेऊन लूट करून घेतात. हा अनुभव आहे आत्तापर्यंत. म्हणजे बोफोर्समध्येच फक्त असं नाही, आत्तापर्यंत सगळ्या जेवढ्या गोष्टी आपण आणल्या त्याच्यासाठी वारेमाप पैसा आपल्याला मोजावा लागत होता. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आणि स्वदेशीकरण करणं शस्त्रांचं हे त्यावेळेला 98 साली ज्या वेळेला आपल्यावरती अणुस्फोट घातल्यावर बहिष्कार झाले त्यावेळेला ते लक्षात आलं की आत्मनिर्भर असलं पाहिजे. आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की सगळ्यांनी जे हे घातलेले बहिष्कार घातला आहे आणि नवीन तंत्रज्ञान आपल्याला सँक्शन्स असं म्हणतो आपण त्याला, त्या अशा सँक्शन्सला उत्तर द्यायला आपण आपलं स्वतःचं तयार केलं पाहिजे. मग सगळे सायंटिस्टना एकत्र करून त्यांनी सांगितलं की अरे आपल्याकडं क्षमता आहेत, नॉलेज आहे, सगळं आहे, करा. आणि मग DGCSIR डॉक्टर माशेलकर होते, ते म्हणले हो ही आपण आपत्ती न समजता इष्टापत्ती समजली पाहिजे आणि आपलं स्वतःचं तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे. आणि ह्याची त्यांनी 2 उदाहरणं त्यावेळेला सगळ्यांच्या समोर सांगितली की आपल्याला अणुस्फोट करणं शक्य आहे हे 74 साली सिद्ध झालं. 18 मे 1974 साली डॉक्टर राजा रामण्णांच्या नेतृत्वाखाली पोखरणला आपण एक एक्सपेरिमेंटल अणुस्फोट केलं. आणि तो अणुस्फोट झाल्यानंतर सगळ्या जगाचा आपल्यावरती दबाव होता. नंतर आपण अणुचाचण्या कधी करूच शकलो नाही. म्हणजे लहानपणी मला आठवतं मी 15-16 वर्षाचा असताना पंढरपूरला शाखेमध्ये जायचो. असं 15-20 वर्षाची मुलं, 15-20 मुलं असतील, एक गोल करून पद्य म्हणायचो. काय पद्य म्हणायचो तर अणुयुद्धाची नौबत वाजे भारतवर्ष असं जगुरू, असं त्यातलं एक वाक्य होतं. आता जाराने येणारा जर कुणीतरी हे ऐकलं असतं तर तो काय म्हणाला, अरे ही काय 15-20 वर्षाची मिसरूड अजून पुढायची अशी मुलं ही काय विचार करतात. तर देशाला अणुयुद्धाची नौबत वाजे भारतवर्ष असं जगुरू हे शक्य तरी आहे का यांच्याच्याने. पण माझ्या मते संघ हे संस्कार केंद्र आहे, शाखा हे संस्कार केंद्र आहे. कारण ज्या शाखेमध्ये ही एक संस्कार बिंबवला जातो की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्याचबरोबर समर्थ झाला पाहिजे, अणुयुद्धांनी संपन्न झाला पाहिजे, अण्वस्त्रांनी संपन्न झाला पाहिजे. असा एक पंतप्रधान ज्या वेळेला स्वयंसेवक एखादा पंतप्रधान होतो अटलजींच्या रूपाने, पहिला निर्णय काय घेतो तर अण्वस्त्रधारी झाला पाहिजे. सगळ्या जगाला झुगारून दिलं, अमेरिका रशिया सगळे दबाव झुगारून दिले,
गो अहेड दिला आणि डॉक्टर कलाम आणि डॉक्टर चिदंबरमच्या नेतृत्वाखाली आपण अणुस्फोट केले. मग सँक्शन्स आली. त्याला लागणारा जो स्वदेशीकरणचा विचार चालू आहे म्हणून सांगतो इथं की आपल्याला अणुस्फोट करण्यासाठी लागणारा सुपर कॉम्प्युटर मिळू दिला नाही. अनेक वर्ष आपल्याला लटकून ठेवलं, द्यायचं नाही, बंदी घातली, हे केलं. शेवटी डॉक्टर विजय भटकरांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये सीडॅक म्हणून जी कंपनी स्थापन झाली त्याच्या नेतृत्वाखाली भारताचा सुपर कॉम्प्युटर तयार झाला, हे जगाला माहीत आहे आता. आणि त्याचा उपयोग करून हे 98चे स्फोट आपण घडवले. म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान असलंच पाहिजे या विचारांनी एकदा प्रेरित होऊन काम करायला लागलं की मग डॉक्टर कलाम म्हणत असत नेहमी आम्हाला, कारण डॉक्टर कलाम आमचे बॉस होते, ते नेहमी सांगत की फिअर हॅज नो व्हॅल्यू इन द वर्ल्ड, इंडिया शूड स्टँड ॲज ए पॉवरफुल कंट्री, स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ, हे त्यांचं फार आवडतं वाक्य होतं. बरोबर आहे. स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय, आणि देशाला जर ताकद असेल तर अणुबॉम्ब केले पाहिजेत. अण्वस्त्र सिद्धतेलाच एक जोडून प्रश्न विचारतो. म्हणजे आता जे काही झालं या म्हणजे 84 तासाचं जे युद्ध तर म्हणता येणार नाही, पण जे काही थरार घडला आपण अनुभवलाच तो, त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि पंतप्रधान मोदींनी ते सांगितलंच आहे की आता कुठलाही देश किंवा कुठलं जग आम्हाला न्यूक्लिअर ब्लॅकमेल जो चालू होता तो आम्हाला ब्लॅकमेल आता इथून पुढे करू शकत नव्हता. आणि ब्लॅकमेल 2 वे होता. एक जो होता की पाकिस्तान करायचं की आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, आणि दुसरं ब्लॅकमेल चालायचं की जी आपली डावी मंडळी आहे, ही डावी वाळवीच म्हणू आपण त्याला, जी डावी वाळवी ते म्हणायची नाही नाही अण्वस्त्र आणि आपल्याला शांतता पाहिजे आणि अण्वस्त्राची काय गरज आहे, भारताला लोक भुकेले आहेत आणि यांना भुकेल्यांना अन्न द्या, अण्वस्त्र कुठे देतात. तर हा जो त्यांचा जो प्रोपगंडा आहे तो आपण मोडून काढला, यावर तुमचं भाष्य काय? नाही, माझ्यापेक्षा डॉक्टर कलामांनी सांगून ठेवले हो. मी तर किरकोळ माणूस आहे. डॉक्टर कलाम काय म्हणले की जगाला शांती पाहिजे, म्हणजे बुद्ध हवा असेल तर युद्ध पाहिजे, कारण युद्धाशिवाय ऐकतच नाहीत ही लोक. आपण किती वेळा 45 वर्ष वाट बघितली तरी पाकिस्तानची शेपूट वाकडी ते वाकडीच. त्यांना कितीतरी संधी दिल्या सरळ व्हायच्या. आणि हे अशी जी देशविरोधी देशकारवाई करणारी जी लोक आहेत किंवा देश जे आहेत बाजूचे, त्यांचे स्लीपर सेल आहेत एका अर्थाने आपल्या देशामध्ये चालणारे. त्यामुळं जनरल बिपिन रावत काय म्हणले होते की वी आर फायटिंग विथ 2.5 फ्रंट, म्हणजे एकीकडं चीनच्या बरोबर एकीकडं पाकिस्तानबरोबर लढतोच आहोत आपण, पण अंतर्गत जे शत्रू बसलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण लढतो आहोत. आणि त्यामुळं अंतर्गत शत्रूंचा जर विचार केला तर त्याला त्यांनी हाफ फ्रंट असं म्हणलं, त्यामुळं त्यांनी 2.5 फ्रंट म्हणलं. पण तो विषय वेगळा होईल, आपल्याला त्या विषयात जायचं नाही. पण डॉक्टर कलाम म्हणत असत की हे जगाची रीत आहे की तुमचं तत्त्वज्ञान कितीही चांगलं असलं, म्हणजे अगदी भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आहे, एका वाक्यात सांगायचं तर काय सांगतो तत्त्वज्ञान की जिओ और जीने दो, तुम्हाला जगायचा अधिकार आहे, दुसऱ्यांनाही जगू द्या. दुसरं कोणीच असं सांगत नाही. दुसरं म्हणतात की तुम्हाला जगायचा अधिकार आहे, फक्त आमचं तुम्ही पाळलं तरच जगायचा अधिकार आहे, अदरवाईज तुम्हाला मारून टाकायचा आम्हाला हक्क आहे वगैरे असं आहे. तर या सगळ्या संभ्रमात न राहता ते म्हणले की तत्त्वज्ञान कितीही चांगलं असून चालत नाही, त्याच्यामागं खंबीर देश आणि शक्ती उभी राहिली पाहिजे. शक्ती असेल तर सगळेजण नमस्कार करतील तुम्हाला, शक्ती नसेल तर तुम्ही कितीही चांगलं वागा लोकांशी, कितीही चांगला तत्त्वज्ञान ठेवा, त्याचा काही उपयोग नाही, हे डॉक्टर कलाम म्हणत असत. आणि त्या भूमिकेतूनच म्हणजे डॉक्टर कलामच या सगळ्या ह्याचे प्रमुख होते ना, अणुयुद्धाचे. त्यांची क्लिपसुद्धा आहे, ती तुम्ही आवर्जून ऐका डॉक्टर कलामांची, की ते म्हणत होते की आम्हाला शांती पाहिजे, त्यामुळं अशांती निर्माण करणाऱ्यांना पनिश केलं पाहिजे. अशांती निर्माण करणाऱ्यांना पनिश करायचं म्हणजे युद्ध पाहिजे. युद्ध पाहिजे म्हणजे तुमच्याकडे ताकद पाहिजे, कारण जो तो येईल तो पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश आहे. आता त्यांच्याकडे कुठं अण्वस्त्र आहे, तर आता त्यामुळं हे जे आउटकम आले आहेत त्याच्यामध्ये आता सिद्ध झालेलं आहे की भारत आता कोणालाही असल्या अणूच्या नावाखाली जे ब्लॅकमेल करतं त्याला जुमानणार नाही. ह्याचं कारण काय आहे माहिती आहे का, की 7 मेला 9
आपण ते तळ उद्ध्वस्त केले आणि ते इतक्या प्रिसाइजली आणि हे केलं तर तंत्रज्ञान आपलं सिद्ध झालं की किती प्रिसाइजली आपण काम केलं. पण पाकिस्तानला कळे ना की आता काय करायचं. त्यांनी वेडावाकडा गोळीबार आणि हे सीमांवरती चालू केलं आणि आपल्या सिव्हिल पॉप्युलेशनवरती त्यांनी हल्ले केले. आणि सणकी लोक आहेत ते, त्यांना काही विचार काही नाही. आपण जरी विचारपूर्वक प्रगल्भता दाखवली, परिपक्वता दाखवली की आम्ही फक्त निवडक हल्ले केले, तरी त्यांनी आपल्या दिल्लीवरती हल्ला केला, आपल्या गोल्डन टेम्पलला टार्गेट केलं, आपल्या वैष्णोदेवीला टार्गेट केलं, आपल्या इथलं पूंछमध्ये असणारा गुरुद्वारा टार्गेट केला, कॉन्व्हेंट स्कूल्स टार्गेट केले आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत त्यांच्या ज्या 4 स्टेट आहेत त्या स्टेटवरती अंदाधून गोळीबार तर केला, तोफबारी केली. त्याच्याबरोबरीने ड्रोनचा हल्ला मोठ्या प्रमाणावर केला. तुर्कस्तानकडनं मिळालेले जे ड्रोन होते त्या ड्रोनचा हल्ल्याने एक नवीन क्षेत्रात आपण पदार्पण केलं एका अर्थाने. आतापर्यंतचे हल्ले हे पारंपरिक हल्ले होते. इथून पुढं आता टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर कसे असतात, स्टार वॉर्स कसे असतात याचं एक चित्र आपल्याला झलक बघायला मिळाली थोडीशी. त्याच अनुषंगाने म्हणजे एक पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण जे वॉरफेअर बघितलं म्हणजे फर्स्ट जनरेशन, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. आता फिफ्थमध्ये आपण आहोत आता, म्हणजे जग एकंदर बाय अँड लार्ज फिफ्थ जनरेशन वॉरफेअर बघतो आहे. त्यातलाच एक भाग जो अर्धा फ्रंट तुम्ही सांगितला, भारताला त्याची चिंता नाही. काल एका व्याख्यानात म्हणजे विचार भारतीचंच एक व्याख्यान मला आहे, त्याच्यातच आम्ही ऐकलं की तो हाफ फ्रंट आहे. हाफ फ्रंटशी लढायला संघासारख्या संस्था किंवा विचार भारतीसारख्या संस्था आणि जगात म्हणजे भारतात असलेले देशभक्त मंडळी जे आहेत की जे संघाशी जोडले गेलेले नसतील पण सजग आहेत, त्यांना माहिती की कशा प्रकारे तो अर्धा फ्रंट लढतो आहे. पण ते कॉस्ट ऑफ वॉर, त्या अर्ध्या फ्रंटची तर चिंता मिटली, पण जो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फ्रंट येऊ घातला आहे बांगलादेशच्या स्वरूपाने, त्यात त्यांनी कॉस्ट ऑफ वॉर वाढवण्याचा प्रयत्न, एक थोडासा फसलेला प्रयत्न आहे पण तो केला. की जे चीप ड्रोन आहेत, तुम्ही मागाशी सांगितलं जसे तुर्कीचे जे स्वस्त ड्रोन आहेत, म्हणजे अगदी थिल्लर की त्या ड्रोनची म्हणजे ठीक आहे त्या ज्या कामासाठी वापरलं जावं त्या कामासाठी न वापरता आणि भरयुद्धात त्यांनी ते पाठवलं आहे. बायरक्तारसारखे ड्रोन जे युक्रेनमध्ये प्रोवन आहेत ते भारताने पाडले. याच्याबद्दल थोडं एनलाइटन करताल का की आता फिफ्थमधनं आपण सिक्स्थ किंवा सेवन्थ जनरेशन ऑफ वॉरफेअरकडे जाणार, तर त्याबद्दल आपली सज्जता कशी असेल? हल्लीचं युग हे सगळं क्षेपणास्त्र, ड्रोन वगैरे असं युग आहे. म्हणजे प्रत्यक्ष जवान तलवार घेऊन किंवा बंदूक घेऊन लढाईला जमिनीवरती जायच्या आधी या सगळ्या ॲक्टिव्हिटी होणार. तर त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी भारतामध्ये 1980च्या दशकात सुरुवात झाली आहे अर्थाने. म्हणजे मी ज्या वेळेला गनचं काम करण्यासाठी DRDOमध्ये झालो त्याच वेळेला डॉक्टर कलामांना इस्रोकडनं भारतात DRDOकडं आणलं गेलं आणि त्यांना हाच टास्क दिलं की भारताला आता क्षेपणास्त्रांची गरज आहे आणि तुम्ही जे उपग्रह लॉन्च करण्यासाठी SLV-3चे ते प्रोग्राम डायरेक्टर होते, याला सॅटेलाईट लॉन्च व्हेकल 3 म्हणतात. एका अर्थाने भारतातल्या रॉकेट या तंत्रज्ञानाचे जनक डॉक्टर कलाम आहेत. कारण विक्रम साराभाईंनी त्यांना पाठवलं तर तो उपग्रहांना लॉन्च करणारा यंत्रणा वगैरे, तर त्यांना इकडं DRDOमध्ये आणलं. त्याच्यामध्ये डॉक्टर राजारामण्णा स्वतः होते, डॉक्टर MGK मेनन होते, की त्यांनी कलामांना सांगितलं की भारताचं हे करायचं आहे, आपल्याला मिसाईलमध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि स्वदेशी स्वावलंबी व्हायचं आहे. तोपर्यंत आपण जशी बाकीची शस्त्रास्त्र होती तशी अद्ययावत शस्त्रास्त्र विकत आणणं चालू होतं, इम्पोर्ट करणं चालू होतं एका अर्थाने. मग डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली एक प्रोग्राम घेतला गेला, त्याचं नाव आहे IGM-DP, इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम. 5 जागतिक स्तराची मिसाईल एकाच वेळेला आपण विकास करायला सुरुवात केली त्या प्रोग्रामच्या अंडर. कालावधी 5 वर्षाचा होता, बजेट 1500 कोटीचं होतं. एवढं कमी आहे. म्हणजे बजेट 1500 कोटी कमी का म्हणतो आहे मी, तर त्यावेळेला केवळ पेप्सिकोला या एका परदेशी संस्थेचं टर्नओव्हर मे आणि जूनमधला हा महिन्याचा टर्नओव्हर 900 कोटीपेक्षा जास्त होत होतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 5 वर्षामध्ये 1500 कोटी काही एवढे विकास करायला काही फार किंमत नाही.
पण डॉक्टर कलामांनी अक्षरशः 18-18 तास काम केलं आणि स्वाभाविकपणे सगळ्या टीम त्यांनी जी निवडली होती आणि डी आर डी ओचं कल्चर त्यांनी सगळं एक बदलून टाकलं आणि हर काम देश के नाम या उद्देशाने जे आता आपण काम बघतो ते त्यावेळेला सुरू झालं. हे आपण बघायचंच नाही, वेळ काळ यशस्वी प्रोजेक्ट करणं याच्यासाठी काम केलं. पहिल्यांदा कोडनेम होते या सगळ्या मिसाईलला, SS-100 नंतर त्याचं नाव पृथ्वी ठेवलं, किंवा SS-1000 त्याचं नाव अग्नी ठेवलं, किंवा सॅम-30 म्हणजे आकाश, नंतर हे आकाश नाव. म्हणजे पहिली 5 वर्ष कोडनेमनी नावं चालू होती. पण जशी पहिल्या 5 वर्षामध्ये प्रोटोटाईप यशस्वी झाले आणि त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या, डॉक्टर कलामांनी ते 5वं सगळ्यात शेवटचं जे होतं ते अग्नी यशस्वी झालं. त्याच्या आधी अँटी टँक झाले होते. हे 5ही मिसाईल यशस्वी झाले. सगळ्या सिनियर सायंटिस्टना त्यांनी गोळा केलं, म्हणजे मीटिंग बोलवली होती आणि त्यांनी सांगितलं की वी शूड यूज आवर ओन नेम्स, वी हॅव टू गिव्ह नेम्स, आणि यू सजेस्ट द नेम्स म्हणून सगळ्यांना सजेस्ट करायला सांगितले. ते म्हणले असं किती कोडनेमने किती दिवस चालणार, आता प्रत्यक्ष नावं ठेवून. पण त्यांची देशभक्ती, त्यांचं इथलं संस्कृतीबद्दलचा आदर हा इतका दिसतो त्याच्यामध्ये की त्यांनी एक गाईडलाईन दिली आहे सगळ्यांना. त्या सगळ्यांना गाईडलाईन देत असताना डॉक्टर कलाम काय म्हणले की तुम्ही नावं सुचवा, पण असं नाव सुचवा की जे नाव उच्चारता क्षणीच हे मिसाईल हे भारताचं हे जगाला आपोआप कळून देईल. वेगळं सांगायची गरज नाही. समजा आपण पेट्रियट, स्कड वगैरे अशी परदेशी नावं ठेवली असती तर हे भारतीय पेट्रियट, भारतीय स्कड असं सांगावं लागलं असतं. पण इथल्या मातीशी जुळणारी, इथल्या संस्कृतीमधली, मग ते जमिनीवरून जमिनीवर 100 मीटर मारा करणाऱ्याचं नाव पृथ्वी ठेवलं, कारण आपण 5 एलिमेंट थेरी, पंचमहाभूत तत्व म्हणतो, त्यातलं एक तत्व आहे हे. मग पृथ्वी नाव ठेवलं. पाकिस्तानवाल्यांना काय वाटलं की पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज चव्हाणचं नाव ठेवलं. मग त्यांचं डोकं तितकंच, त्यांनी विचार केला की पृथ्वीराज चव्हाणचं मग आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी असंच कुठनं तरी उसनवारीवर आणलं, काहीतरी केलं आणि म्हणले आम्ही पण विकसित केले क्षेपणास्त्र. मग त्याचं नाव काय ठेवलं, तर त्याचं नाव ठेवलं त्यांनी घोरी, कारण मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास माहीत आहे सगळ्यांना. पण नंतर ज्या वेळेला आपलं अग्नी आलं, आकाश आलं, नाग आलं, त्यावेळेला त्यांना काय सुधरेना काय नाही. मग त्यांची जी शाहीन म्हणा किंवा फतेह म्हणा, मी मगाशी बोलता बोलता सांगितलं की ते भंजाळले होते एका अर्थाने पाकिस्तानवाले. त्यांनी शाहीन आणि फतेहसारखी मिसाईल, जे बॅलिस्टिक मिसाईल आहेत, ती दिल्लीच्या दिशेने सोडली. आणि मग मात्र आपण थांबण्यात अर्थ नव्हता, कारण हे आपल्या वर्मावरतीच टार्गेट करायला सुरुवात झाली. म्हणल्यावर आपण या वेळचं वैशिष्ट्य काय भारताचं, तर एकही फ्लाईंग ऑब्जेक्ट भारतात येऊ दिलं नाही, पडू दिलं नाही, त्याला हवेतल्या हवेत नष्ट केलं. हे एक आपलं वैशिष्ट्य आहे. याच्यावरती एक प्रश्न विचारावासा वाटतो. जसं आता मागाशी मी म्हटलो की 99चं त्या युद्धाचं हिरो होतो बोफोर्स. हे आत्ता जे आपण जे आपले एकही प्रोजेक्टाईल भारतात पडलं नाही, ह्या पूर्ण डिफेन्स मेकॅनिझमचा हिरो कुठला, S-400 की आकाशतीर किंवा अन्य कुठला? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे, S-400 हे मीडियाने, त्यांना काही कळत नव्हतं, त्यांनी S-400 सुदर्शन एवढा कांगावा केला. तुम्ही मला विचार करा, त्याची कोटीमध्ये किंमत असते एका क्षेपणास्त्राची, आणि अशा 5-10 हजाराच्या द्रोणसाठी कोणी कोटीचं मिसाईल मारेल का? साधं लॉजिकने विचार केला तर लक्षात येईल की असं काही कोणी करणार नाही. तर त्याच्यात मग काय केलं, तर आपल्या इथं भारतामध्ये एक सुरक्षा कवच तयार केलेलं आहे, हवाई सुरक्षा कवच. हवेतनं येणारा प्रत्येक थ्रेट जो आहे, धोका जो आहे, तो हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता. मग पहिला भाग जमिनीपासून 4 किलोमीटरच्या अंतरापर्यंतचा एखादा आला असेल तर त्याला फर्स्ट लेअर म्हणतात. म्हणजे अशा बहुस्तरीय, 4 स्तरीय रादर ही आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही आत्ता आपली दाखवली आपण जगाला. त्यातला पहिला टप्पा आहे तो 4 किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्या आत आलेले जे थ्रेट आहेत ते छोट्या गोळ्या ज्या असतात बंदुकीच्या, त्यांनी मारले जातात. आणि त्याला काय इंटिग्रेट केलं आहे तर सगळ्या रडार सिस्टीम, लेझर गायडन्स आणि या सगळ्यात त्याला नाव दिलं आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनी ते काम केलं इंटिग्रेशनचं, आकाशतीर असं नाव दिलेलं आहे. आणि त्या आकाशतीरनेच हे सगळे द्रोण बिण पाडून टाकले.
मोठं शाहीन किंवा फतेसारखी मिसाईल आली ती मात्र आकाशनी काही पडली, काही बराकनी पडली, काही म्हणजे हे टप्पे आहेत त्याचे. S-400 हे केवळ मोठ्या मोठ्या सिस्टीम जे मोठे धोके आहेत, बॅलिस्टिक मिसाईल असेल, अणुबॉम्ब वाहून नेणारा एखादा असेल, विमान असेल मोठं, म्हणजे अजून आपण ऑफिशियली काही आलेलं नाही त्यामुळे मला माहीत नाही, पण चर्चा अशी आहे की F-16 आणि JF-17 नावाची जी चिनी बनावटीची 2 आणि अमेरिकन बनावटीचं अद्ययावत पाकिस्तानकडे असणारी अशी 3 विमानं पहिल्या रात्रीतच 8 तारखेलाच पाडली आपण, 7 आणि 8 तारखेच्या दरम्यान. आता त्याचं अजून कुठंतरी वृत्त आलेलं नाही ऑफिशियली, त्यामुळे मी काही त्याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही. पण जो दुसरा स्तर आहे 4 किलोमीटर ते 30 किलोमीटरचा जो स्तर आहे त्याच्यामध्ये असणारा जो धोका असतो त्याला आयदर आपलं भारताने बनवलेलं आकाश, म्हणजे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला होता की डॉक्टर कलामांनी जी 5 क्षेपणास्त्र तयार केली त्यात डॉक्टर प्रल्हादा नावाचे जे सायंटिस्ट होते ते प्रमुख होते या आकाशचे, आणि त्याची मुलाखत आता टी व्हीवर सगळ्यांनी बघितली. ते म्हणले की मला डोळ्यातून आनंद अश्रू येत आहेत की माझी सिस्टीम आम्ही जी तयार केली ती माझ्या डोळ्यादेखत वापरताना कधीतरी बघायला मिळाली. तर असं हे आकाश क्षेपणास्त्र 4 किलोमीटर ते 30 किलोमीटरच्या रेंजमध्ये असणारा कुठलाही शत्रू, मग ते लो फ्लाईंग मिसाईल असेल, ड्रोन असेल, एअरक्राफ्ट असेल, हेलिकॉप्टर असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याला अचूकतेने नष्ट करण्याची क्षमता आहे. भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केलेलं राजेंद्र नावाचं एक रडार आहे, ते रडार त्याला इंटिग्रेट केलेलं आहे. एका वेळेला 64 टार्गेट्स ते मॉनिटर करतं, ट्रॅप ठेवतं, त्याच्यावर लक्ष ठेवतं, आणि अल्गोरिदम असं बनवलं की त्यातले सगळ्यात धोकादायक 10 कुठले आहेत त्याचं कमांड देतं आणि त्याला गनने किंवा मिसाईलने उडवलं जातं पहिल्यांदा. पुढचे 10 आले की पुढचे 10 मिसाईल त्याच्यात उडवले जातात. म्हणजे जास्ती धोकादायकला पहिल्यांदा ट्रिगर करणं, नष्ट करणं, या क्रमाने ते विकसित करत गेलेले आहेत. त्यामुळं इथं एकमेव रडार आहे ना असं नाही, असे अनेक रडारचं जाळं तयार केलेलं आहे. आणि त्याच्यावरचा जो स्तर आहे 30 किलोमीटर किंवा ते 60-90 किलोमीटरपर्यंतचा, त्याला म्हणतात, म्हणजे त्याच्यात 2 प्रकार आहेत. परत वरचं बाहेरचं आहे त्याच्यात, त्याला एक आहे तो इंडो ॲटमॉस्फेरिक म्हणतात, म्हणजे ॲटमॉस्फिअरचा जो थर आहे त्याच्या आतमध्ये, मग ते अगदी 3 किलोमीटरपासून ते जेवढ्यापर्यंत हवा आहे, जशी 35-40 किलोमीटरची काय आहे त्या सगळ्यापर्यंत ते आहोत. आणि त्याच्या बाहेर जेव्हा जातं त्यावेळेला असा एक एक्झो ॲटमॉस्फेरिक, याला आपण बॅलिस्टिक डिफेन्स सिस्टीम म्हणतो, अशी एक सिस्टीम आहे, त्याला BMD प्रोग्राम म्हणतात, बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स. या प्रोग्रामच्या अंतर्गत आपण 2 स्तरीय ते आहेत. तर त्याचा आत्ता वापर करायची गरज पडली नाही. आत्ता आपण आकाश आणि एक रशिया बरोबर जसं S-400 घेतलेलं आहे तसं रशियाच्या बरोबर कोलॅबरेशननी पण काही गोष्टी केल्या, तसे इस्रायलच्या बरोबरनी कोलॅबरेशन केलं. तर इस्रायलच्या बरोबर कोलॅबरेशन करून आपण बराक 8 नावाचं क्षेपणास्त्र तयार केलं. ते असं कमी, म्हणजे शॉर्ट रेंज टू मिडियम रेंज या टापूतला कुठलाही हे हल्ला परतवण्यासाठी सिद्ध आहेत, आणि त्याचं व्हर्टिकल लॉन्चसुद्धा शक्य आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मिसाईलला इंटिग्रेट करताना लॉन्चर सिस्टीम तर आहेतच, हीच मिसाईल पाण्यातून किंवा सरफेसवरून जहाजातून सुद्धा फायर करण्याची क्षमता असणारी जहाज आपल्याकडं आहेत, आणि ते सुद्धा आत्ता तैनात होते. मी आत्ता म्हणलं की तिन्ही दलांचा एकत्रित प्रयोग आत्ता आपल्याला बघायला मिळाला. भले आत्ता नेव्ही ॲक्टिव्ह नव्हती फार, पण सुसज्ज अशी होती की त्यांनी त्याच्या नेव्हीला हातपाय हलवायलासुद्धा जागा ठेवली नाही, एवढीच तयारी करून ठेवली, दाबून ठेवलं आहे अर्थाने. त्यामुळं पाकिस्तानने खडबडून जागा होऊन हे जे केलं, आणि दिल्लीवरती जेव्हा त्यांनी आपलं बॅलिस्टिक मिसाईल करून त्यांचा मनसुबा काय आहे तो निश्चित केला, मग आपण मात्र क्षणाचाही विलंब न होता आपले सगळे प्रकार वापरून 11 एअरफील्ड जे आहेत त्यांची 13 पैकी 11 डिफेन्ससाठी जी वापरली जातात ती सगळीच्या सगळी नष्ट केली. म्हणजे त्यांचं 20% इन्स्टॉलेशन, त्यांची प्रॉपर्टी एअर डिफेन्समधली असेल, एअर सिस्टीममधली असेल, ती आपण धडाधड नष्ट केली. कारण त्यांनी माराच करायला सुरुवात केली आपल्यावरती, आधी ड्रोनचा मारा, मग ह्याचा मारा वगैरे. आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला एक नाव प्रामुख्याने जाणवतं, ते म्हणजे ब्राह्मोस.
आता ब्राह्मोस काय आहे असा प्रश्न मनात स्वाभाविकपणे येतो, कारण नाव आपण ऐकतो. पण मिसाईल विकसित करताना रशियाबरोबर एकत्रितपणे विकसित केलेलं हे ब्राह्मोस नावाचं मिसाईल आहे. ते मिसाईल पूर्वी 300 किलोमीटरच्या आत त्याची रेंज होती, 290 किलोमीटर होती. असं मिसाईल आहे की जे दोघांनी मिळून विकसित केलं आहे. भारत 51% आणि रशिया 49%. या टक्केवारीमध्ये एकत्र येऊन एक कंपनी स्थापन केली आणि त्याचं नावच ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड कंपनी. ती भारतातच त्याचं हेडक्वार्टर आहे. दोघांचे त्यात शेअर आहेत, दोघांचंही त्यात टेक्नॉलॉजिकल मॅचिंग पण आहे. आणि या दोघांनी मिळून म्हणजे जणू काही 2 ज्ञानगंगांचा संगम आहे असा विचार करून त्यांनी 2 नद्यांची नावं घेतली. भारताची ब्रह्मपुत्रा आणि मोकावा, मॉस्कोच्या जवळ जी आहे वाहते ती, म्हणून ब्राह्मोस आणि MOS म्हणून त्याचं ब्राह्मोस असं ते जॉईंट करून ते नाव झालेलं आहे. आणि त्याचा दरारा एवढा आहे की जगामध्ये सगळ्यात फास्ट, सुपरफास्ट म्हणजे सुपरसॉनिक आहेच आहे, पण सुपरसॉनिकमध्ये सगळ्यात जास्ती गती असणारं हे क्षेपणास्त्र आहे. आवाजाच्या तिप्पट वेगाने उडतं, म्हणजे आवाज पोचायच्या 1/3 वेळात ते तिथं पोचलेलं असतं अशा अर्थ. तर हे क्षेपणास्त्र वेगामुळं काय होतं तर त्याचा रडारच्या आणि ह्याच्यामध्ये पकड येत नाही, लो फ्लाईंग आहे. अजून एक वैशिष्ट्य ह्याचं काय आहे की ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे पाण्यातून पण फायर करता येतं, सबमरीनवरून, जहाजावरनं फायर करता येतं, ते रोडवरनं किंवा जमिनीवरनं फायर करता येतं, लॉन्चरवरनं म्हणजे तो व्हील्ड लॉन्चर असेल किंवा ट्रॅक लॉन्चर असेल त्याच्यावरनं फायर करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं एक वर्षन आहे की ते एअरक्राफ्टवरनं पण फायर करता येईल, म्हणजे कॅन बी अडॉप्टेड विथ मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. म्हणजे क्षेपणास्त्र एकच आहे, कुठनंही तुम्ही फायर करू शकता. आत्ताची जी क्षेपणास्त्र ती विमानावरनं एअरनं फायर केली आणि ते तळ नष्ट केले. आता दुसरी एक महत्त्वाची मजा सांगतो तुम्हाला की जी आत्तापर्यंत तुम्ही कदाचित ऐकली असेल पण सोडून दिली असेल. सर्वसामान्यपणे आपण काय करतो, बातमी एखादी वाचतो आणि हसून सोडून देतो. 2022ची एक बातमी आहे. ती बातमी अशी होती की एक ॲक्सिडेंटल फायर झाला ब्रह्मोसचा, असं एक बातमी होती. मार्च 2022ची वगैरे गोष्ट असेल, तारीख एक्झॅक्ट कळेल आपल्याला सर्च केलं तर. तर त्यात काय झालं तर आपण मेंटेनन्स करत असताना एक मिसाईल फायर झालं चुकून ॲक्सिडेंटली, आणि मग आपण त्याला हाय लेवल कमिटी बसवली आणि हे केलं. ते फायर होऊन झालं काय तर पाकिस्तानच्या हद्दीत 125 किलोमीटर जाऊन पडलं ते. आणि मग असं अनइंटेन्शनल फायर होऊन गेलेलं आहे, म्हणजे ॲक्सिडेंटल फायर आहे म्हणून आपण त्याच्यावर हाय लेवल कमिटी बसवली, त्याला निलंबित करणं, त्याच्या कारवाई झाली वगैरे. पण यात एक घटना जी रीड बिटवीन लाईन्स म्हणून, सायंटिस्ट म्हणून मी नेहमी बिटवीन लाईन्स काय याचा विचार करतो, तर ती फिलिपाईन्सची ऑर्डर कन्फर्म झाली ना आपली त्याच्यामुळे. कारण त्या चीनच्या हा जो रडार सिस्टीम आहे DQ-9 वगैरे वगैरे त्यांच्या ज्या, त्यांनी त्याला कॅचच करू शकली नाही. आणि हेच प्रूव्ह करण्यासाठी तर ॲक्सिडेंटल फायर झालं असावं असं लोक म्हणतात. काय आहे ते किंवदंती आपण लोकांवर सोडून देऊ. हां, म्हणजे त्याच्यात मला माहीत नाही आहे ते काय आहे ते. महत्त्वाचं काय, आपल्याला ऑर्डर मिळाल्यात आणि या युद्धात पण असंच ऑर्डर वाढल्यात. म्हणजे चेंगडू असो, चेंगडूचे शेअर्स डाऊन आहेत, लॉकेड मार्टिन शेअर्स डाऊन आहेत. अमेरिकेचा बाजार म्हणजे डिफेन्सचा बाजार ॲटलिस्ट उठलेला आहे. आणि आपण बघतोय भारताचं ब्राह्मोसच्या ऑर्डर वाढत आहेत, किंवा राफेलची जी पॅरेंट कंपनी आहे त्याचंही शेअर्स वाढलेत. याच्यावरनं जगाला काय प्रोपगंडा करायचा करू दे, जो पैसा लावतोय. दुसरी गोष्ट अशी आहे त्याची की त्याची मारक क्षमता इतकी जबरदस्त आहे की त्यांनी एअरफील्डवरचे बरेचसे इन्स्टॉलेशन नष्ट केलेले. हा सुद्धा एक त्याचा म्हणजे परिणाम दिसल्यामुळं लोक येतात. मार्केट उगाच वाढत नाही, मार्केट परिणाम बघून, त्या टेस्ट बघून टेस्टमध्ये चीनच्या रडारनी मध्ये कॅच झालं नाही हा एक भाग झाला, पण प्रत्यक्ष परिणाम जमिनीवरचे झालेले आहेत ना. ते एअरपोर्ट काही तर ते चालू व्हायला 1 महिना लागेल परत एकदा त्याला जागेवर आणायला. आणि अजून एक महत्त्वाची आहे, त्याला कोणी डिक्लेअर केलेलं नाही अजून, पण जे सांगितलं जातं ते असं आहे
की भारताने म्हणजे DRDOने आमच्या संस्थेने रुद्रम नावाचं एक मिसाईल विकसित केलेलं. तर रुद्रम हे काय आहे, तर जो खरा म्हटलं तर डॉक्टर कलामांच्या काळात घातलेला बेस आहे. त्या बेसवर आज लागणारी सर्व प्रकारची क्षेपणास्त्र आपण विकसित करू लागलेलो आहेत. आत्ताच्या युद्धात बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की डॉक्टर कलामांनी विकसित केलेलं एकही क्षेपणास्त्र आत्ता आपण वापरत नाही. आता आपण सगळे ॲडव्हान्स व्हर्जन वापरतो. म्हणजे आकाशसुद्धा तेव्हा चालू केलं होतं, पण आता आकाश प्राईम, आकाश न्यू जनरेशन, म्हणजे जी कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, ॲक्युरेट आहेत, प्रहार आणि हे प्रचंड देणारी आहेत, वजनाला कमी आहेत, हलकी आहेत, त्याचबरोबर या सगळ्याची मारकता, अचूकता, कन्सिस्टन्सी ही सगळी दाखवणार आहे. म्हणजे आता टेक्नॉलॉजिकल 30 वर्षामध्ये इतकं पुढं गेलो आहोत आपण की डॉक्टर कलाम नी DRDO सोडून 30 वर्षापेक्षा कालावधी जास्ती झालं. तर त्या कालावधीमध्ये म्हणजे 25-30 वर्षामध्ये जे आपण साध्य केलं ते इतकं पुढचं आहे की आज जगाच्या तुलनेत आपल्याकडचं आणि जगाची तुलना होऊ शकते. आज समकक्ष आहोत आपण. जे अमेरिकेत हायपरसॉनिक वेलोसिटी मिसाईल चालू आहे, आपल्याकडं चालू आहे, चीनकडं चालू आहे. म्हणजे जगात जे चालू आहेत ते तर संशोधन आपल्याकडं पण तेवढ्याच प्रमाणात चालू आहे. रेलगन जगात चालू आहे, आपल्याकडं पण चालू आहे. असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आज आपण तुम्ही आत्ता स्वदेशी तंत्रज्ञानाचा जर विषय घेतला तर स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 80-90 वर्ष जगाच्या मागं होतो आपण. आज आपण जगामध्ये तुलनेने त्या समकक्ष आलेलो आहोत. 2020चा भारत हे जे डॉक्टर कलामांनी स्वप्न दिलं होतं ते याच आधारावर होतं. आणि आज जगामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान जेवढं जगात चालतं तेवढं भारताचं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी उपग्रहसुद्धा पाडू शकतो असं तंत्रज्ञान आपण विकसित केलं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल म्हणतात. त्याचा वापर असले छुटपुट करण्यासाठी करायची गरज नाही. म्हणजे हे काय म्हणले विरोधी पक्षाने ते खरगे की ही लढाई नाही, छुटपुटचीच लढाई आहे. पण छुटपुटच्या लढाईतच पाकिस्तानची चड्डी सुटली आहे. पुढचं लढाई करायची काय गरज आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी त्यांच्या मताशी सहमत आहे की छुटपुटची लढाईतच एवढं त्यांना दाखवून दिलं आहे. पुढचे आपल्याला बरेचसे म्हणजे सायंटिस्ट म्हणून मला वाटत होतं की एक एक हत्यार आपलं भात्यातनं काढावं बाहेर, पण ती वेळ येऊ दिली नाही, संधी केली. आणि पण मेसेज किती स्ट्रॉंग दिला. पंतप्रधानांनी सांगितलं की त्यांचं कंबर तर तोडलेलं आहेच, परंतु त्यांनी सांगितलं की 3 घटना या सिंदूरमधनं आपण शिकलेलो आहेत. एक की आम्ही कोणाचं ब्लॅकमेलला जुमानणार नाही, नो ब्लॅकमेल हिअर आफ्टर, न्यूक्लिअर ब्लॅकमेल हा पहिला कानका तोडून टाकला. दुसरं सांगितलं की जगाच्या कुणीमध्ये यायचं नाही, आम्ही भारत आणि पाकिस्तान बघून गेल. याचा अर्थ भारताच्या टर्म्सवरती आता सगळ्या गोष्टी होणार, कारण जिसकी लाठी उसकी म्हैस हे जगाचं तत्त्वज्ञान आहे. त्यामुळं तो एक भाग. आणि तिसरा भाग काय सांगितला त्यांनी की आमच्यावर एखादा अतिरेकी हल्ला जरी झाला तरी आम्ही अतिरेकी आणि सरकार वेगळं बघणार नाही. कारण आता हे जगाच्या समोर आलेलं आहे की पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानची जी मिलिटरी आहे, ISI, तेच अतिरेकी कारवाया करतात, त्यांनाच सपोर्ट देतात. त्यामुळं इथून पुढं अतिरेक्यांवरती कारवाई होणार नाहीत. त्यांचे जे आका आहेत, त्यांचे जे चालक आहेत, त्यांच्यावरती अटॅक होईल. आणि आम्ही हे युद्धच मानू. एखादा हल्ला, अतिरेकी हल्ला जरी झाला तरी आम्ही ते युद्ध म्हणून त्यालाच जबाब देऊ. आणि त्याच्या जबाबाची धडा या 3 दिवसातच आपण इतका दिलेला आहे की पाकिस्तान 10 वेळा आत्तापासूनच विचार करते हे झालेलं आहे. त्यात एक न कळलेली गोष्ट जगाला, ती मलाही अजून कळलेली नाही, पण अनुमानावरून असं वाटू शकतं की जे 11 एअरफील्ड आपण नष्ट केले ना, त्याच्यामध्ये ब्राह्मोसचा एक तडाखा किराणा हिल्स नावाचं जे ठिकाण आहे त्याच्या जवळचं जे एअरपोर्ट आहे त्याच्यावर दिला. तडाखा त्या 15 किलोमीटर जवळ बसला, परंतु त्याचे परिणाम आतमध्ये जाणवले आणि तिथं भूकंप चालू झाले. म्हणजे ते अणुस्फोट जे अण्वस्त्र ठेवली होती आणि नंतर असं बोलबाला आहे की ती अमेरिकेची सेफ कस्टडी होती, त्यांनी तिथं ठेवले होते सेफ्टी म्हणून. कारण ते उद्ध्वस्त झाले तरी पाकिस्तान नष्ट होईल, अमेरिकेला त्याचा तोटा होणार नाही. म्हणजे समजा त्याच्यावरच ब्रह्मोस पडलं असतं तर काय, असा प्रश्न आत्ता येतो.
आणि पाकिस्तानला आता हे कळून चुकलं की हे इतके पिन पॉईंट आहेत, अतिरेकी ठरवलं तर अतिरेक्याचे अड्डे उडवू शकतात, न ठरवलं तर अजून आम्ही संसदसुद्धा उडवू शकतात. हा त्यातला गर्भित अर्थ. कदाचित तो ब्राह्मोस पिन पॉईंट ॲक्युरसीने पडला, पण त्याचे ट्रेमर्स तिथं जाणवले ना, त्याच्यातच किराणा हिल्स उद्ध्वस्त झाल्याची किंवदंती. पुन्हा आपल्याला ऑफिशियली माहिती नाही ते. नाही, ह्याचं कारण कोणालाच माहीत नव्हतं. त्यांनी लपून ठेवलेले हे जगात समोर आलं या निमित्ताने. बरोबर. आत्तापर्यंत त्यांनी खरं म्हटलं तर अण्वस्त्राबद्दल असं म्हटलं जातं की ते तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यांनी तिथं अमक्या ठिकाणी हे अण्वस्त्र ठेवले ते सांगितलेलं नव्हतं. दरवर्षी आपण आणि रिपोर्ट शेअर हां, मग शेअर करावे लागतात. तर असं कोणाला न सांगितलेलं असल्यामुळं आता ते म्हणजे त्यांची तोंड दाबून बुक्यात जमार अशी स्थिती झाली आहे की तुम्ही असं कसं केलं असं सांगता येत नाही, कारण तुम्ही सांगितलंच नाही आम्हाला तिथं आहेत म्हणून. असा एक त्यातनं परिणाम आहे. आणि हे सगळ्या छानपैकी नाही, आपल्या एअरफोर्स जे आपले म्हणजे प्रवक्ते त्यांनी सांगितलंच की DGMO जसं असतात तसे नाही, त्यांनी सांगितलंच की त्या दिवशी की आम्हाला माहिती नाही किराणा हिल्समध्ये म्हणजे असतील, तुम्ही सांगा आम्हाला, तुमच्याकडनंच कळते आम्हाला माहीत नाही. आणि हीच खरी गोष्ट आहे की जगात गुप्तचर खात्याकडनं माहीत असलं तरी ते आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांनी जाहीर केलेलं नाही हे सांगू शकतो आपण. त्यामुळं हा जो दणका बसला आहे पाकिस्तानला, हा एकतर पुरेसा आणि स्पष्टता देणार आहे, भारताची परिपक्वता आणि जगामध्ये भारताची मान उंचवली गेली आहे हा निश्चित आहे. परंतु पुढचा जो भाग आहे तो आत्ता मी सांगतो की कारगिलच्या वेळेला जी नौबत आपल्यावर आली होती, आपण परदेशी बॉम्ब घेत होतो, आता मात्र आपण ते सगळे तयार करत असल्यामुळं आपल्याला आता कोणावर अवलंबून राहायची वेळ आली नाही, किंवा आपल्याला कोणावर अवलंबून हे करत असताना भाव वाढ झाली आहे आणि हे झालं ह्याची वेळ आली नाही. त्यामुळं कमी खर्चामध्ये आत्ताचं काम झालं, जे काम आपल्याला 99 साली खूप मोठ्या प्रमाणावरती एका अर्थाने खर्चिक झालं होतं, आपले जवान गेले होते आपले. आत्ता एका अर्थाने युद्ध सुरू व्हायच्या आधीच त्यांनी शरणागती पत्करली आणि तो विषय. त्यामुळं 1990 साली जेव्हा आमचं अग्नी-1 नावाचं क्षेपणास्त्र विकसित झालं, 1000 किलोमीटरची रेंज, त्यावेळेलाच कलाम म्हणले पाकिस्तान इज नो प्रॉब्लेम. पाकिस्तानच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण अग्नी जरी फायर केला दिल्लीतनं तरी तो कुठल्याही टापूवरती जाऊन पडू शकतो आणि मारू शकतो. त्यामुळं पाकिस्तान ही समस्या नाही हे आपल्यालाही माहीत होतं. पण पाकिस्तानला स्टेपिंग स्टोन म्हणून वापरून, त्याचा वापर करून अन्य महासत्ता त्याच्याद्वारे आपल्याशी युद्ध करून ठेवू इच्छित होत्या. जसं रशियाच्या बरोबर युक्रेनचा वापर करून त्यांच्याशी युद्धात गुंतवून ठेवलं त्यांना, आणि 3 वर्ष सोचत आहेत, दोघंही सोचत आहेत त्याचे हे. तर भारताची उभरती अर्थव्यवस्था डोळ्यात सळणारी आहे सगळ्या जगाच्या ह्याच्यात, प्रामुख्याने अमेरिका की जी पुढे आहे 1 नंबरवर. आणि त्यांनी मग असा विचार केला असू शकतो की पाकिस्तानचं निमित्त मिळालं तर पाकिस्तानला आपण सप्लाय करत राहू. एकीकडं भारताची मैत्रीचे गोडवे गायचे आणि एकीकडं डॉक्टर कलाम आम्हाला त्या बाबतीत म्हणजे मी 10 वेळा डॉक्टर कलामांचं नाव अशासाठी घेईन की पूर्ण विचारांती ते सांगत असतात आम्हाला. ते म्हणले की भारताला क्रमांक 1 वर येण्यामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे म्हणे. तुम्ही सगळेजण आश्चर्यचकित होतील ना की क्रमांक 1 वर, खरं आपण जगात क्रमांक 1 वर असलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा असणार. आम्हाला असंच वाटत होतं की अरे आपण 1 नंबरवर पाहिजे, अमेरिका हे ते दबाव त्याच्याला. डॉक्टर कलाम म्हणत असत की 1 नंबरवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा 2रा नंबर, 3रा नंबर, 4था नंबर, 5वा नंबर हे सगळे देश तुम्हाला मागं ओढण्यासाठी बघतात, तुमच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला एका अर्थाने खाली खेचण्यासाठी सज्ज असतात. आपण म्हणले त्यांच्यापेक्षा कितीतरी इतकं पुढं निघून जायचं की भारत म्हणलं की सगळ्यांचं मस्तक आदराने झुकलं पाहिजे, की भारताशी कुणी पंगा घ्यायचा विचारसुद्धा केला नाही पाहिजे. हे आपले पंतप्रधान जे म्हणतात की न आँख झुका कर बात करेंगे, न हम आँख दिखा कर बात करेंगे. कारण आँख दिखाना हमारी संस्कृति नहीं है, जियो जिनोदा हमारा. लेकिन कोई भी हो, आँख से आँख मिलाकर बराबरी के हिसाब से हम इसके आगे बात करेंगे. 2014 पासूनचा भारत तसा दिसतोय की भारत अमेरिका असू दे, रशिया असू दे, चीन असू दे, बरोबरीच्या नात्याने आपण सगळ्यांशी बोलतो. अमेरिकेने सांगितलं तरी दबावामध्ये न येता रशियाच्याकडनं तेलही खरेदी करतो, रशियाकडनं S-400ही करतो, रशियाकडनं विमानही खरेदी करायला सुरुवात झालेली आहे. ZU-57चं तुम्ही ऐकलं असेल, SU-57
SU-35 SU-57 त्याच्याबद्दलचं चालू आहे. तर हे कुणाचं न ऐकणं, जे राष्ट्रहित सर्वप्रथम राष्ट्रहिताचं जे आहे ते करणं, कोणाच्या दबावामध्ये न येणं, हे जसं वाजपेयींनी त्यावेळेला करून दाखवलं तसं मोदी त्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जात आहेत. आणि सर्व क्षेत्रात आता आपण पादाक्रांत करत चाललेलो आहोत. थोडे दिवसात म्हणजे आकडेवारीत जर सांगायचं म्हणलं तर या वर्षी एका वर्षामध्ये 1.27 लाख करोड एवढ्या रुपयाचं उत्पादन स्वदेशी आपल्या देशात झालेलं आहे, केवळ डिफेन्सच्या इक्विपमेंट्सचं किंवा डिफेन्स स्टोअर म्हणू आपण त्याला, आर्म्स असतील, ॲम्युनिशन असेल किंवा अन्य स्टोअर. आणि 1400-1500 म्हणजे च्यावरनं आपण लाखावर गेलो, तसं एक्सपोर्टमध्ये सुद्धा एका वर्षामध्ये 23,622 कोटीची निर्यात यावर्षी केलेली आहे आपण. आणि 4-5 ऑपरेशन सिंदूरच्या आधीचं स्टेटमेंट सांगतो तुम्हाला मी. 2029 सालपर्यंत किंवा 30 सालपर्यंत आपण 3 लाख कोटी रुपयाचं उत्पादन देशात तयार करू असं एक टार्गेट ठेवलेलं आहे. आणि 50,000 कोटीची निर्यात करू असं. आणि ह्या सिंदूरमुळं ते 50,000चं टार्गेट आधीच पूर्ण होईल असं मला विश्वास वाटतो. सिंदूर ऑपरेशन नसून म्हणजे मिलिटरी ऑपरेशन नसून आपल्यासाठी आपण पॉझिटिव्हली घेतलं तर मार्केटिंग ऑपरेशन झाल्यासारखं झालं आहे. असो, विषय आणि चर्चा खूप रंगत आहेत, वेळेचा अभाव आहे. कदाचित आणखी 2-3 एपिसोड जरी घेतले तरी विषय संपणारे नाही आहेत. मला असं वाटतं की एक छोटासा विषय इथे सुटलेला आहे, तो आपण घेऊ. आपल्यासोबत आज देवधरजी आहेत. आपण नेहमी ऐकतो की अननोन गनमॅननी कुठल्या तरी ठिकाणी कुठली तरी कारवाई केली आणि आपलं मिशन फतेह केलं. आपल्यासोबत एक नोन गनमॅन आहे, एक गन एक्सपर्ट आहे, आणि त्यांनी एक मोठं मिशन फतेह केलेलं आहे. ते म्हणजे 84 mm जे रॉकेट लॉन्चर आहे त्याच्या निर्मितीमध्ये सरांचा खूप मोठा हात आहे. त्याच्याविषयी आपण थोडंसं सरांकडनं जाणून घेऊ. सर, त्याच्याविषयी काय म्हणाल? कारण तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि आम्हालाही उत्सुकता आहे त्याबद्दल. खरं तर माझे अनुभव आहेत ते शेअर करायला मला आवडतंच, पण ते योगायोगाने मी सर्व्हिसमध्ये असेपर्यंत कोणाला सांगू शकलो नव्हतो. आता नाऊ इट कॅन बी टोल्ड या कॅटेगरीमध्ये आल्यामुळे मी सांगतो की मी मगाशी सांगितलं की पहिल्यापासून मी गन सिस्टीम वेगवेगळ्या तयार करणं, हे करणं, मग त्याच्यामध्ये मला काम करायची संधी खूप मिळाली की नेव्हीसाठी लागणाऱ्या ज्या तोफा असतात जहाजांवरच्या त्या त्याच्यात काम करायची संधी मिळाली. विमानासाठी काही काम करायची संधी मिळाली. वेगवेगळ्या आर्मीच्या गटांसाठी म्हणजे रणगाड्याची अचूकता वाढवण्यासाठी काम केलं आहे. हे जे पिनाक रॉकेट आपण म्हणतो त्याच्यावरती काम केलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. किंवा तोफांमध्ये तर मी सांगितलंच की तोफांवरतीच काम करत होतो. तर अशा वेगवेगळ्या ज्या एअर डिफेन्स गन म्हणजे आत्ता जे L-70चं जे आकाश तीर ह्या जो प्रकार आहे ना, तो आम्ही त्यावेळेला 1985ची गोष्ट आहे, आम्ही एक वेगळं तंत्रज्ञान वापरून एका मिनटाला 4200 गोळ्या फायर होतील एवढं पद्धतीचं एक तोफ तयार करायचा प्रयत्न केला होता. 2400पर्यंत आम्ही यशस्वी झालो होतो, पण पुढं तो काही पुढं गेला नाही प्रोजेक्ट. पण त्या ह्याच्यावर पण काम केलं, म्हणजे अँटी एअरक्राफ्ट गन सिस्टीमवरती काम केलं. तसं खांद्यावरती ठेवून फायर करायची एक तोफ असते, त्याला रिकॉइललेस गन असं म्हणतात. आपल्या भारतामध्ये फौजेमध्ये म्हणजे आर्मीमध्ये त्याला रॉकेट लॉन्चर असं म्हटलं जातं. का तर ते पाठीमागनं असं जाळ निघतो त्याच्यामुळून, म्हणजे गोळा पुढे जातो आणि पाठीमागनं जाळ निघतो. तेच खरं प्रिन्सिपल आहे त्याचं की खांद्यावरती थ्रस्ट येऊ नये. म्हणजे तुम्ही NCCच्या लोकांना किंवा ह्यांना बघितलं तर ज्यांनी फायर केलं त्याला विचारलं तर लक्षात येईल की छोटी 303ची गोळी जरी फायर केली तुम्ही तरी खांद्याला दणका बसतो. म्हणजे खांदा उखडला जातो असा शब्दप्रयोग वापरला तरी चुकीचं ठरणार नाही. एवढा त्याला तयार खांदा लागतो, म्हणजे त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला त्या पद्धतीने करावं लागतं, लूज ठेवून चालत नाही वगैरे असं म्हणतात. तर ही जी तोफ आहे 84 mm RL, तर त्याचा गोळा जो आहे तो एका अर्थाने 250 पट ताकदीचा गोळा आहे हा आपल्या 303च्या.
म्हणजे खांद्याला खरं म्हटलं तर किती जोल्ट बसेल की माणूस हा खांद्यावरून फायर करणं शक्यच राहणार नाही. पण त्याचं डिझाईन असं बनवलं की त्याला रिकॉइललेस गन म्हणतात. म्हणजे फार तांत्रिक व्हील म्हणून मी जास्ती सांगत नाही, पण पुढं जसा फोर्स असतो, मोमेंटम असतो, फॉरवर्ड मोमेंटम शुड बी बॅलन्स बाय रिअरवर्ड मोमेंटम, या तत्वावरती आम्ही त्याचं डिझाईन केलेलं आहे. तर ॲक्च्युली झालं असं की 1996 साली तत्कालीन सेनाध्यक्ष जे आहेत, सेनाप्रमुख, ते आमच्या ऑफिसमध्ये आले होते आणि आम्ही ते आमचे एका अर्थाने कस्टमर असल्यामुळं आम्ही त्यांना सगळ्या प्रकारची वेपनरी आम्ही जी केली ती दाखवली. आर्मीची दाखवली, नेव्हीची दाखवली, एअरफोर्ससाठी काय करतो ते दाखवलं, सगळं जे जे करतो सैन्य दलांसाठी ते दाखवलं. त्याचं प्रेझेंटेशन दिलं, त्याचे मॉडेल्स दाखवले, त्याचे प्रत्यक्ष फील्डवरती नेऊन काही ह्याचे फायरिंगही दाखवले. त्यावेळेला जनरल शंकरराव चौधरी म्हणून जे आले होते जनरल साहेब आमच्या ऑफिसमध्ये, त्यांनी आमच्या डायरेक्टरला सांगितलं की तुम्ही सगळं करताय ते चांगलंच आहे, आम्हाला हवंच आहे, पण आमची कालची गरज आहे एका अर्थाने म्हटलं तर अशी आहे की आपल्याला आता हाय अल्टिट्यूड माउंटन वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण, ते लढण्याची, हिमालयन रांगांमध्ये लढण्याची गरज आहे आणि तिथं लढायला कमी वजनाच्या तोफा पाहिजेत. ही म्हणल्या 84 mm RL जे आहे आमच्याकडं ती फर्स्ट क्लास आहे, ताकदवान आहे, प्रभावी आहे, सगळं आहे, पण त्याचं वजन 26 किलो आहे. आम्हाला ते वजन कमी असणारी तोफ करून पाहिजे, तुम्ही का घेत नाही असं आमच्या डायरेक्टरला सांगितलं. डायरेक्टर म्हणले आम्ही प्रयत्न करतो. स्वाभाविकपणे नाही म्हणायचं कारणच नव्हतं की जी गरज आहे, म्हणजे आमचं कामच काय आहे, ARDचं मोटो काय आहे, तर सर्व्हिस टू द सर्व्हिसेस. जे देशाच्या सर्व्हिसेसमध्ये आहेत, म्हणजे सेना दलांमध्ये आहेत, त्यांच्या हातातलं शस्त्र चांगलं तयार करणं आमचं काम आहे. तर त्यांची गरज म्हणजे आमचं काम आलं, ते आम्ही हो म्हणलो. आणि योगायोगाने माझं बॅक ट्रॅक रेकॉर्ड वगैरे बघून माझ्या डायरेक्टरने ते काम माझ्याकडे सोपवलं आणि आम्ही, माझ्या नेतृत्वामध्ये जो गट आहे, परत एकटा माणूस काही करू शकत नाही, पूर्ण गटाने जे काम केलं, त्या गटाने केलेल्या कामामध्ये 26 किलो वजनाची तोफ आम्ही 14 किलोवर आणली. 12 किलो वजन कमी केलं, नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यात वापरलं. प्रोव्हायडेड नो कॉम्प्रोमाइज ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर, म्हणजे परफॉर्मन्समध्ये कुठेही खोट न येऊ देता आम्ही ते वजन कमी केलं. आणि त्यावेळेला आमचे बॉस डॉक्टर कलाम होते, त्यामुळं इयरली ॲन्युअली वगैरे ते जेव्हा रिव्ह्यू घ्यायचे तेव्हा त्यांना माहीत होतं की आपण ते करतो आहे. आणि 1999 साली कारगिलचं युद्ध सुरू झालं, ते आमचे बॉस होते. त्यांचा एक साधारण 18 जूनला, म्हणजे मेमध्ये जरी युद्ध चालू झालं तरी पहिल्यांदा प्रायमरी गोष्टी केल्यानंतर, दुसऱ्या म्हणजे प्राथमिक गोष्टी झाल्यानंतर युद्ध वाढवायचं, स्केल वाढवायचं लक्षात आल्यावर डॉक्टर कलामांचा आमच्या ऑफिसला फोन आला आणि डायरेक्टरनी मला बोलून घेतलं आणि माझ्याशी डॉक्टर कलामांशी डायरेक्ट संवाद चालू झाला. डॉक्टर कलाम म्हणले, देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ आवर गन्स? म्हटलं, सर 2 वेपन्स आर रेडी, हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरिड आउट. कारण प्रत्येक शस्त्राच्या क्वालिफिकेशन टेस्ट झाल्याशिवाय ते शस्त्र आपण आर्मीला देऊ शकत नाही. आणि स्टेटस विचारल्यावर काय स्टेटस हे सांगून घेतल्याप्रमाणे मी डायरेक्ट त्यांना सांगितलं की क्वालिफिकेशन टेस्ट राहिलेत. डॉक्टर कलामांचा पुढचा प्रश्न काय होता, बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल? मी म्हटलं, सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. ते म्हटले, देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. मला ती वेपन घेऊन ये म्हणून सांगितलं स्ट्रेट. आणि हा कलामांचा विशेष अभिमानाचा क्षण वाटतो की असे स्पॉटवर डिसिजन कसे घेत असत आणि त्याच्यामुळं आपण कसे लाभान्वित होत असू, हा तिथं आम्हाला अनुभव आला. तो त्यांनी सांगितल्यानंतर 2-3 दिवसामध्ये आपण लाँग ड्राईव्हला जाताना कारसुद्धा सगळी सर्व्हिसिंग करून घेतो, तसं ते वेपन सगळे डिस्मॅन्टल केले, परत असेंब्ली केली, त्याच्या टेस्टिंग केल्या, ट्रायल केल्या, जेवढ्या इनहाऊस ट्रायल होत्या शक्य त्या सगळ्या केल्या. अगदी 1-1, 2-2 राऊंड फायर करूनसुद्धा पण बघितले. आणि आम्ही सॅटिस्फाय झाल्यानंतर ती 2 वेपन पर्सनल लगेज म्हणून मी ती घेऊन गेलो दिल्लीला. तिथं दिल्लीतलं मी फार वर्णन करत नाही, त्यात वेळ जाईल, पण तिथं दिल्लीत जातानाचाच किस्सा म्हणजे विमानाने पर्सनल लगेज म्हणून घेत असताना आपण एक्सरेला टाकतो, तिथं त्या वेपन दिसल्या एक्सरेच्या ह्याच्यात. तो जो ऑफिसर आहे तो ताडकन उभारला आणि ओरडला अक्षरशः, अरे ये क्या लगेज आहे रे म्हणून, कारण प्रत्यक्ष 2 तोफा दिसत आहेत त्याला. आणि सगळ्या 50-1 लाखांचं एअरपोर्टवरती लक्ष माझ्याकडं.
की याला त्यांना वाटलं की हा कुठला अतिरेकी आला आहे, काय घेऊन चालला आहे वगैरे असं वाटलाच हो. अशा वेळेला शांत राहायचं असतं. आणि मग मी काय केलं की माझ्या खिशातनं असा जो कागदाची घडी काढली आणि तर त्यांच्याकडे एक पत्र दिलं असं. त्यांना म्हटलं, पत्रात लिहिलेलं होतं ती अथॉरिटी लेटर होतं, डायरेक्टरच्या सही शिक्क्याचं अथॉरिटी लेटर होतं. त्यात लिहिलेलं होतं की काशीनाथ देवधर इज वर्किंग ॲज सायंटिस्ट, ही इज entrusted the duty for this escorting these weapons to operation areas. शेवटचं वाक्य होतं, ही शुड नॉट बी डिटेन्ड ॲट एनी पोस्ट फॉर एनी रिझन. आणि सही शिक्का होता. त्या पत्राने काम केलं, जाऊ दे म्हणून माझं हे झालं. मी दिल्लीत पोचलो. तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उजाडताच, ज्याला ऑफिस उघडताच मी DRDOच्या तिथं आत प्रवेश केला. तिथं चीफ कंट्रोलर होते, त्यांना सगळी माहिती दिली. चीफ कंट्रोलरनी मला कलामांकडे नेलं, कलामांना सगळी माहिती दिली. त्यांनी तिथं हॉटलाईन उचलली सगळं बघितल्यावर. म्हणजे कलाम तर इतके इगर होते की मी डॉक्टर कलामांच्या केबिनमध्ये, ही वॉज चीफ साऊथ ब्लॉक, साऊथ ब्लॉकला बरोबर. ते त्याच्या वेळेला त्यांचे जे चीफ DRDOचे चीफ म्हणून बसवत होते त्यावेळेला. तर मी आमच्या ऑफिसमधनं त्यांच्या केबिनमध्ये जेव्हा गेलो DRDOमधनं, तर तिथं त्या कॉर्नरवरती ते वेपन ठेवलेलं. वेपन ठेवेपर्यंत त्यांची स्वतःची चेअर सोडून ते त्या वेपनपाशी आले आणि इगरली मला म्हणले, टेल मी व्हॉट इज इन द वेपन. मग मी सगळी त्याची हिस्ट्री, आम्ही काय केलं हे सगळं व्यवस्थित सांगितलं. टेक्नॉलॉजी कुठली वापरली, कशी एस्टॅब्लिश केली, काय काय त्याच्यासाठी हे केले, वापर कसा करायचा, डूज काय आहेत, डोंट्स काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत वेपनचे, हे सगळं सांगितलं. पण ते वैज्ञानिक म्हणल्यावर खूप प्रश्न असतात म्हणत. त्यांनी शेकडो प्रश्न विचारले. मी काम हाताने केलेलं असल्यामुळे सगळ्याची समाधानकारक उत्तरं दिली. आणि देन ही टूक फोन, हॉटलाईन होती त्याच्यावर, डायरेक्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ. ते म्हणले, सर दिस पुना बॉय हॅज ब्रॉट 2 weapons, वाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. तर ते म्हणले, येस सर, सेंड हिम. युद्ध चालू आहे तिथं, बोलायला कोणाला वेळ नाही, कोणी चहा पाणी पण विचारायला तयार नाही. म्हणजे अशा पद्धतीतनं माझी रवानगी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे सरसेनापतींच्या तिथं. मी तिथं पोचेपर्यंत लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर या आणि कर्नल या स्तराचे 10-12 ऑफिसर तिथं हजर. आणि मग त्यांना ते वेपन दाखवलं, त्याचं प्रेझेंटेशन दिलं, माहिती सांगितली. परत 1 तास तिथं एक कर्नल साहेब होते माझ्याबरोबर, मला सगळी एस्कॉर्ट करायला. कारण मग त्यांनी म्हणलं की त्यांना युजर पॉईंट ऑफ व्ह्यू काय प्रश्न विचारायचे त्यांनी विचारले. ही वॉज हॅपी. म्हणले, काइंडली डू वन फेवर टू मी, प्लीज हँड ओव्हर दीज वेपन्स टू आर्मी कमांडर अँड युअर जॉब इज ओव्हर. अशा अर्थात मी ते घेतलं. आणि मला काय माहीत, मला वाटलं या रूममधनं बाहेर पडायचं, तिथं कोणीतरी बसला असेल आर्मी कमांडर, त्याच्याकडं ते द्यायचं. मला त्यावेळेला आर्मी कमांडर म्हणजे काय पोस्टचा माणूस आहे काय हे माहीत नव्हतं, म्हणजे लक्षात नव्हतं माझ्या. तर त्यांच्या म्हणण्याचा उद्देश लक्षात आला नव्हतं. पण आर्मी कमांडर म्हणजे नेक्स्ट टू जनरल, म्हणजे जे 7 कमांड आहेत भारतात, त्या कमांडचा जो कमांडर असतो त्याला आर्मी कमांडर म्हणतात. हे मला नंतर तिथं गेल्यावर कळलं. जेव्हा आम्ही जात होतो, मला एअरलिफ्ट करून, जसं पुण्यामध्ये सदर्न कमांड आहे तसं नॉर्थ कमांड जम्मूच्या पुढं उधमपूरला आहे, तिथं एअरलिफ्ट करून नेण्यात आलं. तिथं परत एकदा ते तिथल्या सगळे जे फील्डवरती जे असतात ते सगळे जवान अधिकारी होते त्या युनिटचे प्रत्येकाचे. मग कोणी कॅप्टन होता, मेजर होता, लेफ्टनंट कर्नल या स्तराचे सगळे अधिकारी तिथं होते. त्यांच्या देखत परत एकदा ते चौथ्यांदा प्रेझेंटेशन तिथं दिलं. आणि मग त्यांनी ते म्हणले की आम्ही वापरू. आणि ते प्रत्यक्ष त्यांनी कारगिलच्या युद्धामध्ये वापरलं. आणि आम्हाला डायरेक्ट कलामांकडं पत्र आलं की दिस वेपन परफॉर्म व्हेरी वेल अँड वी हॅव यूज इट अँड वी वॉन्ट इट. अशा पद्धतीत म्हणजे आपल्यासारख्या माणसाला काय पाहिजे की ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यांना ते पाहिजेल आहे. आम्ही पण खुश. डॉक्टर कलामांनी कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करून पत्र पाठवून दिलं. 27 ऑगस्टला 1999ला कलाम स्वतः ARDत पुण्याला आले. आणि पुण्यात आल्यानंतर माझ्यासाठी म्हणजे माझ्या प्रोजेक्टसाठी 40-45 मिनटं दिली. आणि त्यांनी त्या ह्याचा परत एकदा रिव्ह्यू घेतला एका अर्थाने. आणि मला म्हणले की जे आर्मीला पाहिजेल आहे लगेच तयार करून दे, तुला काय अडचणी आहेत सांग, त्या अडचणी सोडवतो. त्यांनी हाय लेवलवरती काय अडचणी होत्या त्या सोडवल्या. ती सगळी गतिमान केली पद्धत होती ती, जी स्लो चालायची प्रोसेस ती लेवल वाढवल्यामुळं सगळा परिणाम झाला. आणि ह्याला प्रायोरिटी मिळाली. आणि अक्षरशः 5 महिन्यामध्ये 5 वेपन तयार करून आम्ही आर्मीकडे दिली.
आर्मीकडं दिल्यानंतर त्या ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिले होते ना, 26 जुलैला युद्ध संपलेलं होतं, त्यामुळे ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिलेल्या होत्या त्या करायच्या होत्या. मग त्याच्यामध्ये युजर ट्रायल असतात, ट्रूप ट्रायल्स असतात, मायनस टेम्परेचर आणि हाय ॲल्टिट्यूड ट्रायल असते, हाय टेम्परेचर हॉट क्लायमेट आणि डेझर्ट ट्रायल वेगळी असते, जंगलामध्ये असतात, वगैरे खूप प्रकारच्या ट्रायल तिथं घ्याव्या लागतात. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जायचो. पहिल्यांदा ते 5 वेपन दिल्यानंतर सगळे ट्रायल टीमसुद्धा 10-15 एजन्सीजची मिळून झालेली असते. त्यांना सगळ्यांना प्रेझेंटेशन दिलं, माहिती दिली, फिजिकल दाखवलं, हे केलं सगळं. पहिल्या दिवशी सगळं ओके चकाचक जेवण करून त्यावेळेला ठरलं आमचं की दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला रेंजवरती भेटायचं. तिथं डिस्मॅन्टल झालो आणि दुसऱ्या दिवशी 6ला रेंजवरती गेल्यानंतर जे कर्नल साहेब होते, कर्नल ट्रायल्स म्हणतात त्यांना, त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या दिशेप्रमाणे निर्देशाप्रमाणे ती ट्रायल चालते. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हम ट्रायल करेंगे म्हणून. ते म्हणले येस्टरडे वी हॅव सीन ऑल द अदर आस्पेक्ट्स, नाऊ वी शूड सी द फायरिंग. मला म्हटलं यू स्टार्ट द फायरिंग. म्हटलं सर, हा शॉक होता हे करताना मला, कारण मी म्हटलं आय एम ए सिव्हिलियन पर्सन, मी सिव्हिलियन माणूस, ते सुद्धा एका लॅबमध्ये बसून शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करणारा. एक छोटं पिस्तूल जरी फायर करायचं असलं तरी तुम्हाला लायसन पाहिजे, तुम्हाला परमिशन पाहिजे, ॲथॉरिटी पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, 10 गोष्टी असतात त्याच्यात. म्हणजे हे रायफलच्या 250 पट ताकदीचा गोळा ह्यातनं फायर करणार खांद्यावरनं, मला ॲथॉरिटी नाही. यू पीपल आर ट्रेंड पीपल, यू हॅव ॲथॉरिटी, एव्हरीथिंग यू हॅव, वाय डोंट यू टेस्ट इट. त्यांनी मला एक ॲक्सिडेंट रिपोर्ट दिला माझ्या हातात. त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमध्ये असं होतं की जी 26 किलो वजनाची तोफ आहे त्याचा एक ॲक्सिडेंट झाला होता. तोफ गोळा फायर करण्यासाठी 2 जणं लागतात. एक गनर असतो तो नेम धरतो आणि दुसरा असतो तो लोडर असतो, तो गोळा त्याच्यात लोड करतो. गोळा लोड करताना असे 2 जण शेजारी असं नेम धरायचं आणि फायर करायचं. तो तोफ गोळा फायर होऊन तो तिकडे शत्रूकडे जातो आणि फुटतो आणि शत्रूला नष्ट करतो. इथं काय झालं होतं त्या केसमध्ये, तो गोळा बाहेरच पडला नव्हता कुठल्या, आणि तिथंच फुटला होता खांद्यावर. आणि इतका भयानक ॲक्सिडेंट झाला होता की त्या दोन्ही जवानांची मुंडकी फुटबॉलप्रमाणे उडून गेली होती 100-100 मीटर. म्हणजे त्यातलं वाक्य वाचल्यावरती शहार राहील अंगावर, की त्याच्यावर लिहिलं होतं की द हेड्स ऑफ 2 जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 मीटर्स. आता आली का म्हणजे तो म्हणला इन सच केस युअर वेपन इज नॉट प्रूव्हन ऑल्सो, दिस हॅपन्स विथ प्रूव्हन वेपन, युअर वेपन इज नॉट प्रूव्हन. तर तुमचं तुम्ही. आणि त्यांनी एक सिम्पल प्रश्न विचारला की हे वेपन कोणाचं आहे. म्हटलं इट इज माइन. म्हटलं हू विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, तुझ्या वेपनवर कोणाचा विश्वास राहील, तुझंच असायला पाहिजे, तूच दाखवायला पाहिजे. असं करत त्यांनी सरळ नकार दिला. आणि असं सगळं वातावरण सगळं हे झालं की आता फायरिंग कोण करणार. त्यावेळेला मी माझ्या सबऑर्डिनेट्सला पण ऑर्डर देऊ शकत नव्हतो, मला ॲथॉरिटीच नव्हती ती की जा रे तू फायर करून दाखवू म्हणायला, कोण करणार. आणि जर ते फायरिंग केलं नसतं तर त्यांनी क्लिअर सांगितलं की वी विल कॉल ऑफ द फायरिंग, यू हॅव टू अरेंज फायरर अँड शो अस द फायरिंग डेमॉन्स्ट्रेशन. नुसतं स्टँडवरनं लांबनं इकडनं तिकडनं नाही, प्रत्यक्ष आम्हाला ते दाखवायचं. मग लहानपणापासून मी शाखेत जात होतो, आपण वेगवेगळी पद्य म्हणतो, मनावर संस्कार झालेला असतात. तर एक पद्य असं आम्ही म्हणायचो की हो जाओ तय्यार साथियो, हो जाओ तय्यार. त्याच्यामधली एक ओळ अशी आहे की ती माझ्या डोक्यात तिथं घोळायला लागली. म्हटलं अगर देश के कामना आहे तो जीवन बेकार. म्हटलं अरे हीच ती वेळ आहे, आपण एवढे वर्षानुवर्ष सांगतोय, आपण मग मनात विचार केला जे जवानाचं झालं असतं ते आपलं होईल. मी त्यांना म्हटलं की आय विल फायर दिस. आणि लोक दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून गन फायर करतात असा शब्दप्रयोग आहे. मी ही स्वतःची गन स्वतःच्या खांद्यावर ठेवून फायर केली. आणि सगळ्यात वर्स्ट कंडिशन काय असते, 6 हा एक्सप्लोजिव्ह राऊंड 1 मिनटाच्या आत त्यातनं फायर करायचे, धाड 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 धाड, हे दाखवायचं होतं. मी ते चॅलेंज घेतलं, त्यांना म्हटलं आय विल फायर. त्याची सगळी नॉर्म्स आणि हे काय करतात ते समजून घेतली त्यांच्याकडनं की काय काय काळजी घ्यावी लागते, काय करावं लागतं, कसं पोझिशन कशी करावी लागते म्हणजे धक्के बसणार नाहीत, अजून काही इंजुरी होणार नाही, हे त्या जे गनर असतात त्यांच्याकडनं माहिती करून घेतली. आणि म्हटलं मी फायर करतो.
आणि पहिल्यांदा आयुष्यामध्ये म्हणजे पिस्तूलसुद्धा चालवली नव्हती कधी, पण पहिल्यांदा हे जे 84 mm लाईट वेट लॉन्चर जे मी बनवलेलं आहे ते 6 आहे एक्सप्लोजिव्ह राऊंड 50 सेकंदात धाड धाड फायर करून दाखवले. तेव्हा आर्मीने त्याला हात लावला आणि पुढं गेले, असा तो सगळा किस्सा आहे. आणि त्यावेळेला आता मी प्रेरणादायी म्हणून सांगतो, पण त्यावेळेला माझी काय हालत झाली असेल हे तुम्ही समजू शकता असं मला वाटतं. बोलता बोलता कसा वेळ निघून गेला समजलंच नाही. म्हणजे जरी सत्य असलं तरी खूप रंजक सत्य, आणि अतिरंजक नाही की ते एक्झॅजरेशन कुठेच नाही. जे आहे ते सत्य वस्तुनिष्ठ आहे, आणि ते ऐकताना जी मजा येत होती ना ती खरंच वेगळी होती. आम्ही खरंच एन्जॉय केलं. मी पहिल्यांदाच माझा प्रकार आहे की मी पब्लिकली येऊन बोलतो आहे, पण मला असं कधी जाणवलंच नाही की आपण आपल्या ज्या गप्पा आल्या त्या नेक्स्ट लेवलच झाल्यात. खूप खूप धन्यवाद सर आपले. एक पूर्ण या पॉडकास्टच्या दरम्यान कलाम सरांचा म्हणजे उल्लेख जो झाला तो खूप वेळा झाला. मला असं वाटतं की हा पूर्ण पॉडकास्ट आपण कलाम सरांना डेडिकेट करावा, आणि बुरानवानी पेरलं तिथं बुरानवानीच उगवला, आणि कलाम जिथं पेरले गेले कलामच आलेत. तर जे पेरतात ना त्यांनी नक्कीच विचार करायचा की आपण काय पेरायचं, आणि आपल्या देशाला असे अनेक कलाम हवेत. एक कलाम येऊन काय करणार, अनेक कलाम हवेत, आणि पेरतानासुद्धा कलाम पेरा या नोटवर मला वाटतं आपण या पॉडकास्टचा समारोप करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.